मोस्ट ऑफ असं होतं की मुलाकडचे येतात मुलीला बघायला, पण आमच्याकडे उलट झालं होतं. आम्ही मुलीकडचे गेलो होतो मुलगा बघायला. मुलगा निर्व्यसनी आहे आणि म्हणजे आम्हाला तशा पद्धतीने दाखवल्या गेल्या होत्या गोष्टी. माझं ज्या मैत्रिणीमुळे जुळालं होतं ना, तिचं आणि माझं संभाषण थोडं जास्त वाढलं होतं. म्हणजे आता असं झालं होतं ना की आता मैत्री, आता एकाच घरात जाणार. लग्नाच्या आधी आमचं असं होतं की ज्या 2-3 गोष्टी होत्या, ज्या सांगण्यासारख्या होत्या खरोखर, त्या आम्ही त्या मुलीला सांगितल्या होत्या. त्यांनी नंबर माझा ब्लॉक केला सगळीकडून. मी वेड्यासारखी, म्हणजे मला माहिती होतं ब्लॉकचं नोटिफिकेशन तरी पडते. मी अक्षरशः दिवसाला 2-2, 3-3 कॉल करायचे. लग्नानंतर म्हणजे ज्यावेळेस मुलगी सासरी जाते त्यावेळेस सगळे सासरचे लोक म्हणत असतात तुमची मुलगी म्हणजे आमची मुलगी, पण तसं खरंच असतं का? नाही, अजिबात नाही. राधा निघत्या वेळेस बोलला की म्हणे की थोडी अल्लड आहे, थोडी हुडबुद्धी आहे, काय बोलली जरी असेल तरी सांभाळून घ्या. नाही ठीक आहे ना, असू दे हुडबुद्धी, कशी सरळ करायची मला माहिती. परत घरामध्ये वाद पण तेच, ते जेवण वाढण्याचं कारण. तर त्याच्यावरून राग आला आणि मग ते ताट वाढलेलं त्यांनी जेवलंच नाही. ते ताट तसंच खाली ठेवून सासू गेली होती मुंबईला, ते ताट त्यांनी तिथेच ठेवलं. ते गेले निघून वरती, सासरे आले, सासरे येताना पिऊन आले बाहेरून. मग त्यांनी ते वाढलेलं ताट बघितलं, म्हणे हे कोणी ठेवलंय? मी सांगितलं, म्हटलं ते जास्त वाढलं म्हणून ते घेऊन नाही गेले. तेही शिव्या द्यायला लागले की म्हणे तुला माहितीये जर त्याला ती गोष्ट नाही आवडत तर तू का केली? मला 6वा महिना चालू होता, अशी मी रडत झोपले होते बेडवर अक्षरशः. आणि ह्या माणसाने काही विचार केला नाही, काय नाही, काय नाही. का रडते? आई फोन करते तुला उचलायला जमत नाही म्हणून मारहाण चालू केली. मी त्यांना सांगितलं, मला म्हणे की माझा बाप सकाळी उठून उपाशी शेतात गेला, तुला काय करायचंय मला घेऊन? तू मेली तरी चालेल, मी नेणार नाही. माझ्यासाठी असं होतं ना की लग्न ही खूप मोठी कमिटमेंट होती. म्हणजे मला माझ्या श्वासापेक्षा जास्त मोठी कमिटमेंट होती लग्न. तर मग माझ्या वडिलांना माझ्या सासऱ्याचा फोन येऊन गेला होता की त्याच्याकडे पैसे नाहीयेत आणि तो एखादा डाग विकेल, ही थोडं पण सहन नाही करत. जर मुलगी झाली तरच मी बघायला येईन, नाहीतर मी तोंड पण नाही बघणार. 5वीचं काय वगैरे विचार, नियोजन, म्हणजे आम्हाला त्या हिशोबाने तयारीला लागायला. तर तिकडून माझ्या सासूच्या शब्द आला, काय 5वीचं काय तुम्ही करणार आहे? आमच्याकडे 5वी खूप मोठी घालतात आणि बघा जेवढ्या बायका येतील ना तेवढ्यांना तुम्हाला सगळं म्हणजे पाहुणचार, पुरणपोळ्याचा स्वयंपाक, परत त्यांना आलेल्यांना सगळे आहेर वगैरे ते सगळं करावं लागेल. असेल तुमची ऐपत तर करा तुम्ही. पण साखरपुडा ठरला होता, तर साखरपुड्याला एक अंगठी तर नॉर्मली असतेच. आम्ही आमची केली होती मुलासाठी. मुलाकडच्यांनी काहीच नव्हतं आणलं. मला म्हणजे सुचेच ना काय. तर त्या दरम्यान मला असं झालं होतं ना की आयुष्यच संपवून टाकावं. लिटरली प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी जरी करायची आहे ना, माझ्या वडिलांनी यायचं गाडी करून, मला घेऊन जायचं आणि माझ्याच वडिलांनी आणून सोडायचं. दवाखान्याचा खर्चही माझ्या वडिलांनी करायचा. पहिली सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये बाळाच्या साईजनुसार त्यांनी सांगितलं 2 महिने झाले आणि आमच्या लग्नाला त्यावेळी 1.5 महिना झाला. इथून सुरुवात झाली गैरसमजुतीची. तिला घ्यायला गेले तर त्याचा शब्द काय आला, म्हणे रडू दे, मरणार तर नाही ना. रडून रडू दे, किती रडते मी बघ. नाही माझी मुलगी दे, मला नाही सांभाळणं झालं मी विहिरीत टाकून दे, मी मारून टाकन तिला, पण मी तुला नाही देणार. म्हणे आईला सांगितलं एकही काम घरातलं तू करायचं नाही, तू जर काम करताना दिसली मी तिला अजून मारणार. मला अक्षरशः मी आहे ना असं एका हाताने आहे ना किचन वट्ट्याला पकडून उभी होते आणि एका हाताने पीठ मळून मी एका हाताने चपाती लाटली होती. माझ्या आईने केलेले कानातले जे गळ्यातलं होतं वरचं ते मी मोडलं. म्हणजे मी विचारलं नवऱ्याला की गहाण ठेवू की मोडू, तर नाही म्हणे आपल्याला पैसे लागणारच आहे, तू मोडून टाक. काय स्टेटस आहे आता सध्या? आता जवळजवळ 4 वर्ष होतील ह्या एप्रिलमध्ये आम्ही एकत्र नाहीये. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल आणि एक तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची की आज आपल्या चॅनलला 15,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. याचं श्रेय फक्त तुम्हालाच जातं, कारण हा जो चॅनल आहे हा तुमच्यासाठीच आहे. आणि ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत, आपण ज्या काही यातना भोगतो, जे काही आपल्याला एक्सपिरियन्स आलेले आहेत, तर हे आपण आपली लोक म्हणजे आपल्या जवळच्याच लोकांना सांगू शकतो, आपले जे काही एक्सपिरियन्स घडलेले आहेत. सो माझा मोटिव्ह हाच आहे की सामान्य लोकांचे एक्सपिरियन्सेस तुमच्यापर्यंत पोहोचवणे, त्याच्यामधून काहीतरी शिकण्यासारखं आपल्याला 100% मिळतं आणि आपण त्या गोष्टी आत्मसात करतो. तर खरंच धन्यवाद. 15,000 म्हणजे सबस्क्रायबर म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्हीही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आजच्या गोड पाहुण्यांना, तर त्यांचा एक्सपिरियन्स आपण जाणून घेऊयात. हॅलो मॅम. हॅलो. काय नाव? पद्मजा. अच्छा. कुठून आलात तुम्ही?
इथूनच पुण्यातूनच. पुण्यातून. अच्छा. Yes. काय जॉब करता? हो, मी जॉब करते. अच्छा. कुठे? जॉब मी भोसरी MIDC मध्ये करते. बरं. एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तिथे. बरं. ओके. तर काय अनुभव शेअर करायचे आहेत तुम्हाला? ॲक्चुअली मी म्हणजे माझं लग्न झालं होतं 2021 साली. हं, हं. तर त्यानंतरचा जो काही फेज मी काढला, हं. तो मी आज शेअर करू इच्छिते. हं, हं. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात ना, की ज्या कुठे बोलल्या जात नाहीत. हं. तशा बऱ्याच गोष्टी आहेत. हं, हं. म्हणजे आमचं लग्न झालं होतं 2021ला. त्यानंतर 2-3 महिने सगळं व्यवस्थित चालू होतं. म्हणजे एक असतं ना, की आफ्टर मॅरेजचा जो फेज होता एकदम परफेक्ट होता. बट त्यानंतर असतं ना, की कोणी ना कोणी आपल्यामध्ये कोणाला बघवत नाही किंवा काय. तर बरोबर. अशा बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या आणि त्यातून असं होतं, की माझे जे मिस्टर होते हलक्या कानाचे होते. मग कोणी काही सांगेल, कोणी काही सांगेल त्यांच्या ऐकण्यात यायचं हं, हं. आणि झाल्या अशा गोष्टी, की माझं लग्न म्हणजे असं कोणी स्थळ सुचवलेलं नव्हतं. माझीच मैत्रीण होती, जी आम्ही एका ठिकाणी कंपनीत कामाला होतो. तर असंच खूप वर्षानंतर जॉब सोडल्यानंतर पण 3-4 वर्षानंतर ती घरी आली. मग काय चाललंय, काय नाही? घरच्यांची वगैरे तिची चांगली ओळख होती. तर तिने आईला वगैरे विचारलं माझ्या, की "कसं चाललंय? काय चाललंय?" तर मग आई म्हणे, "काही नाही, की आता हिच्या लग्नाची आपण तयारी करतोय. बघतोय आम्ही, अजून चालू आहे बघणं." तर ती सहज बोलून गेली, की म्हणे, "मग तुम्ही दुसरीकडे बघताय, तर माझ्या मामाचा मुलगा आहे. एकदा बोलून बघा. बोलून बघायला काय हरकत आहे?" तर मग घरचे पण म्हणाले, "ठीक आहे." आणि घरच्यांचं असं झालं, की नाही ठीक आहे, आलंय स्थळ चालून, तर बोलायला बघायला काही हरकत नाही. थोडी ना आपण लगेच बघून करून देणार आहे. तर मग ठीक आहे म्हटलं. बऱ्याच गोष्टी चर्चा वगैरे झाली. त्यानंतर एक लग्न होतं रिलेटिव्हमध्येच. तर गावाकडून आत्या वगैरे पण आली होती माझी. तर मग त्यांच्याशी डिस्कस केल्यावर आत्या म्हटली, "ठीक आहे, जाऊन बघूयात." तर मग ठरवलं म्हणजे मोस्ट ऑफ असं होतं, की मुलाकडचे येतात मुलीला बघायला. पण आमच्याकडे उलटं झालं होतं. आम्ही मुलीकडचे गेलो होतो मुलगा बघायला. अच्छा. तर आम्ही गेलो 2 फेब्रुवारीला. त्यानंतर यांना म्हणजे सगळं पटलं. फक्त एक अडचण होती, की जुन्नर साइडचा भाग सगळ्यांना माहिती आहे, तिकडे वाघाची भीती जास्त आहे. हो. तर माझ्या घरच्यांना ते होतं, मुलगी एकतर शहरात राहिलेली आहे. म्हणजे मी लहानपणापासून लहानाची मोठी मी पुण्यातच झालेली आहे. हं, हं. तर घरच्यांना होतं, की ही गावी राहील का? तर मग नाही म्हणे, "ठीक आहे, बघायला काही हरकत नाही." गेलो तिकडे बघितलं म्हणजे त्यांच्या आत्याच्या घरी आम्ही एकमेकांना पाहिलं. जिने सुचवलं होतं, ती त्याच्या आत्याची मुलगी होती. तर हं, हं. त्यांच्याच घरी आम्ही एकमेकांना भेटलो वगैरे. म्हणजे आमचं तर काही बोलणं झालंच नाही. एकदम टिपिकल अरेंज मॅरेज जशी असतात, हं, हं. तसं आमचं लग्न होतं. तर तिथे आमचा बघाबघीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मग आत्या म्हणाली, की "ठीक आहे, आता इथपर्यंत आलोय, तर मुलाचंही घर बघूनच जाऊयात." मुलाच्या घरी गेलो. जायला आम्हाला बराच उशीर वगैरे झाला होता. तर तिथे गेल्यानंतर त्यांना तिथे पण सगळ्या गोष्टी पटल्या, की नाही ठीक आहे, मुलगा निर्व्यसनी आहे आणि म्हणजे आम्हाला तशा पद्धतीने दाखवल्या गेल्या होत्या गोष्टी. हं, हं. तर मग बघूयात, विचार करूयात. तिथून आल्यानंतर आम्हाला त्या दिवशी तर रात्र झाली यायला. पण घरचे सगळे तिकडचं सगळं वातावरण बघून फुल इम्प्रेस. मी गाडीत बसल्या-बसल्या मला मोठ्या भावाने विचारलं, की "काय तुला काय वाटतंय?" मी हं. म्हटलं, "मी गावी नाही राहणार." हं. तर मग मला कन्विन्स करायचं होतं ना त्यांना. हं, हं. मग म्हणे, की "नाही ठीक आहे. आता बघितलं तू लॉकडाऊन झालं. लॉकडाऊनमध्ये शहरातली लोकं एक वेळ एक तर आजाराने मेली, नाही तर उपासमारीने मेली. गावाकडची जी होती ते सेफ होते." म्हटलं ठीक आहे. हा पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांचा बरोबर आहे. मग मी म्हणे, की "नाही शिक्षण आमचं कमी आहे. म्हणजे माझं फॅशन डिझायनिंग झालेलं आहे हं. आणि तो 10वी नापास." म्हटलं, "कुठं ताळमेळ नाहीये." तर "नाही," म्हणे, "शिक्षणाचं काय आहे? तो शेतकरी आहे. शेतकऱ्याला तोड नाहीये आणि शिक्षणाला काय घेऊन बसली तू? आता थोडी ना हं. तुला कोचिंग क्लासेस घ्यायचे." म्हटलं ते पण ठीक आहे. मग बाकी असे एक पॉइंट काढत होते मी. हं, घरचे हं. मला त्याला उत्तर देत होते. लास्टला मी अच्छा. म्हटलं हाईट कमी आहे. हं. मग मला बोलायला राहिलंच नव्हतं काय हं. आणि माझी उंची आमच्या घरामध्ये भावंडांमध्ये एव्हरेज आहे. त्यातल्या त्यात जास्त आहे. तर मग मी म्हणे, की "नाही हाईट, उंची कमी आहे," म्हटलं, "मी हं. करणारच नाही." हं. तर आम्ही त्यांच्या घरापासून ओझर फाट्यापर्यंत ते आम्हाला सोडायला आले होते. तर माझ्या घरच्यांचं इतकं हे होतं, की तिथे गाडी थांबवली ओझर हं. फाट्याला. हं. तिथे आम्हाला दोघांना गाडीतून उतरवलं आणि आमची उंची चेक केली रस्त्यावर. म्हणजे म्हणे, अरे "तू वाह! हिल्स काढ आणि तिथे उंची चेक कर." म्हणजे त्यांना त्यांना असं होतं, की त्यांना हं. पटलं होतं हं. आणि करूनच द्यायचंय. हं. घरी आलो. घरी आल्यानंतर 2 दिवस बरीच चर्चा झाली. तिकडून पण फोन चालू होते, की हं. "काय झालं? काय झालं? तिचं काय म्हणणं आहे? तिचं काय म्हणणं आहे?" हं. तर मग ॲट द एंड 4 तारखेला दुपारी त्यांना इकडच्यांनी कळवलं. म्हणे, "नाही आमचा होकार आहे." तर मग माझ्या घरच्यांचं असं आलं, की "ठीक आहे, तुम्ही एकदा येऊन जावा." आणि आम्ही 2 तारखेला गेलो होतो. लगेच 5 तारखेला ते आले. ते बघायला, घर बघायला म्हणून बोलावलं होतं. परिवार म्हणजे माझी जॉइंट फॅमिली. माझी बरं. कंडिशन एकच होती, की मला जॉइंट फॅमिलीतच जायचंय. तर अच्छा. मग तिकडे सगळं होतं त्या पद्धतीने जसं मला हवं होतं. त्यामुळे घरचे पण तयार झाले आणि त्यांच्या घरच्यांना तर काही पसंतच होते. तर मग ते इकडे आले. त्यांच्या काही अटी होत्या, की फक्त मुलगी गावाकडे राहणारी पाहिजे, मुलगी गोरी पाहिजे. या 2 गोष्टींवरती ते होते.
तर सगळ्या गोष्टी जुळून आल्या. ते 5 तारखेला आले इकडे आणि आमचं असं होतं की जस्ट एक फॅमिलीची ओळख व्हावी. पण ते ज्यावेळी आले ते लग्नाच्याच तयारीने आले होते अक्षरशः. पण माझे अरे! घरचे म्हणले, "नाही, लग्न तर हं, आम्ही असं एवढ्या थोडक्यात नाही करणार. आमची हं, जेवढी घरातली झालीत बाकीची, त्या तोलामोलाने आम्ही करून देऊ हं. आणि बाकी आत्ता हवं तर आपण सुपारी किंवा साखरपुडा करूयात." तर मग साखरपुड्याला पण माझे मोठे चुलते नाही म्हणाले. ते म्हणे, की "नाही, ठीक आहे, सुपारी तरी करूयात." तर मग त्या दिवशी सुपारीचा कार्यक्रम उरकला. तिथून पुढे फेब्रुवारीमध्येच 27 तारखेला त्यांनी कन्फर्मेशन केलं, की 10 मार्चला लग्न करायचंय. अच्छा. म्हणजे 10 मार्च माझा वाढदिवस आणि 11 त्यांचा होता. तर मग म्हणजे हे तुम्हाला नाही वाटत का जरा गडबडीत झालं सगळं हे? खूप जास्त. खूप म्हणजे त्यावेळी विचार करावा इतका टाईम पण नव्हता आणि मेन म्हणजे माझ्या घरच्यांची घाई यासाठी होती, हं, की माझं फॅशन डिझायनिंग झालंय. तर मी हं, माझं 2019ला बुटीक स्टार्ट केलं होतं दिघी रोडला. हं, पण मग लॉकडाऊनमध्ये मला ते बंद करावं लागलं. हं, हं, तर सुरुवातीचे 6 महिने असं वाटलं नव्हतं, की लॉकडाऊन इतकं जास्त चालेल. तर मी माझे जे सेव्हिंग्ज होत्या त्याच्यावरती शॉपचा रेंट आणि ई-एम-आय माझे जे काही चालू होते लोनचे, हं, ते मी माझ्या सेव्हिंगमध्ये कव्हर अप केले. हं. बट एक 6-7 महिन्यानंतर सेव्हिंग पण संपायला लागले. तर मला आणि माझ्या लाईफचं ते सगळ्यात मोठं ड्रीम होतं, की मला करायचंय तर मला माझा स्वतःचा ब्रँड उभा करायचा आहे. आणि त्यावेळेला ते लॉकडाऊनमुळे इतकं कोलॅप्स झालं आणि त्यानंतर मग जे काही नुकसान वगैरे, तर त्या कालावधीमध्ये मी इतके डिप्रेशनमध्ये गेले होते ना, माझा आवाज गेला होता पूर्ण. म्हणजे बापरे! मला बोलता येत नव्हतं. एकदा असंच जस्ट चक्कर येऊन पडले सगळ्या स्ट्रेसमध्ये आणि जेव्हा शुद्धीवर आले, बोलताच येत नव्हतं. मग 5-6 दिवस ट्रीटमेंट वगैरे झाली, सीटी स्कॅन, एम-आर-आय सगळं म्हणजे कानातून दुर्बीण टाकली, घशात टाकली, सगळं सगळं करून झालं. पण कशात काही निदान निघेना. मग डॉक्टरांनी फायनली कन्क्लुजन दिलं, की हे डिप्रेशनमुळे झालंय. तर एक 6व्या दिवशी मला थोडं-थोडं म्हणजे स्टॅमर करत बोलतात ना, हं, हं. अडखळत बोलतात, तसं मला बोलायला यायला लागलं होतं 2020 मध्ये. पण मग जो लॉकडाऊनचा काळ होता ना, पूर्ण माझं बोलणं तसंच होतं आणि मी पूर्ण डाउन झाले होते, की मी परत कधी बोलू शकेन, हं. ह्या गोष्टीवर माझा स्वतःचा विश्वास नव्हता. म्हणजे बरं. मला एक सेंटन्स बोलायला जवळ-जवळ एक 5 ते 10 मिनिटं लागायची आणि मग कधी-कधी असं व्हायचं, की सगळेच आपलं ऐकून घेतील असं नाही ना त्या कंडिशनमध्ये. तर मग ती समोरच्याची जर मानसिकता नाही ऐकण्याची असं जाणवलं, की रडायला यायचं. म्हणजे खूप त्रास व्हायचा त्या गोष्टींचा. आणि 2021 मध्ये जानेवारी एंडिंगला आवाज आला, की हं, घरच्यांनी सुरुवात केली ह्या सगळ्या कार्यक्रमाला. हं, म्हणजे त्यांना असं होतं, की आता असं परत काही व्हायला नको. त्याच्या आधी तिचं थोडं वातावरण चेंज होऊ दे. म्हणजे तिचं माइंड तिकडून डायव्हर्ट होईल हं. आणि ती ह्या सगळ्या टेन्शनमधून बाहेर पडेल. तर त्यामुळे त्यांनी पण घाई केली आणि मी पण म्हटलं ठीक आहे आता एज पण होतं एकदम ओके त्यावेळेला. म्हणून मी पण त्या गोष्टींना जास्त काही विरोध नाही केला. आणि मला एक होतं, की बाबा मैत्रीण म्हणजे आपली सगळ्या नात्यांपेक्षा एक असतं ना, की मैत्रीचं नातं थोडं खास. तर मग मी त्या विश्वासावरती मी होकार पण दिला. हं, लग्नाची तयारी चालू झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. 10 मार्चला लग्न झालं. तिथून पुढे 2-3 महिने एकदम मस्त गेले. पण मग जो सुपारीपासून ते लग्नापर्यंतचा जो टाईम होता, तर त्या टायमिंगला मोस्ट ऑफ दी नवरा-नवरीचं संभाषण थोडं जास्त वाढतं. पण हं, माझं उलटं झालं होतं. हं, माझं हं, ज्या मैत्रिणीमुळे जुळालं होतं ना, हं. तिचं आणि माझं संभाषण थोडं जास्त वाढलं होतं. म्हणजे आता असं झालं होतं ना, की आता मैत्री आता एकाच घरात जाणार. तर बरोबर. ती एक्साइटमेंट जास्त होती. तर त्या दरम्यान म्हणजे जसं मी माझं सगळं तिला शेअर करायचे, तशा काही गोष्टी तिने तिच्या बाबतीत मला शेअर केल्या होत्या. तर त्याच्यामध्ये एक इन्सिडेंट असा होता ना, की तिला एक पुण्यातल्या मुलाचं स्थळ आलं होतं आणि तिने ती गोष्ट सांगितली. हे घरच्यांना नव्हतं माहिती तिच्या हं, हं. ॲक्चुअली, की त्या मुलाला भेटायला ती पुण्यात आली होती. बरं. आणि मग तिने मला कारण की गावाकडची लोकं ह्या गोष्टी नाही समजून घेत. पण मग आपण फ्रेंड्समध्ये ह्या गोष्टी ऑब्व्हियसली शेअर करतोच. खरं आहे. तर तिने मला सांगितलं, मी माझ्यापुरतंच ठेवलं. माझ्या घरीही माहीत नव्हती ही गोष्ट. आणि तिने ती गोष्ट सांगितली. मला फोटो वगैरे पाठवला त्या मुलाचा. ती जेव्हा भेटायला आली होती त्यांनी सोबत काढलेला. तर म्हटलं ठीक आहे. बघितला मी. मग म्हटलं आता मग तुझं पुढे काय? आणि 1-2 आठवड्यानंतर म्हणजे आमच्या लग्नानंतर ते जे ठरलेलं म्हणजे स्थळ जे बघितलं होतं घरच्यांनी ते मोडलं. तर मग तिचं घरच्यांना माहीत नव्हतं की एक्झॅक्टली काय कारण आहे. मलाही खरं कारण अजूनही माहीत नाही. पण मग अच्छा. तो विषय तिचा पूर्ण वेगळा होता. त्याचा हं, आमच्या लाईफशी काही घेणं-देणं नव्हतं. एक दिवस असंच झालं म्हणजे लग्नानंतर आता नॉर्मली जर माझं काहीच नाहीये, तर मी म्हणजे फोनला पासवर्ड किंवा काय ह्या हं. गोष्टी नाहीच ठेवणार ना, साहजिक आहे. अगदीच ती बरोबर. ट्रान्सपरन्सी आणि माझं हं. असं आहे नात्यांच्या बाबतीत, की एकदम ट्रान्सपरंट राहिलं. जेवढं आपण ट्रान्सपरंट राहू, तेवढं ते नातं लाँग टर्म जातं. तर एकदा माझ्या मिस्टरांनी माझा फोन घेतला चेक करायला. म्हणजे ते जस्ट गॅलरी बघत होते फोनची, बाकी काहीच नाही. आणि मी पण हं, दिला. म्हणजे मी बाजूलाच होते. पण माझं हं, एवढं हं. काही लक्ष नव्हतं, की ते काय बघतायत काय नाही. तर बघत-बघत त्यांनी तो फोटो बघितला. कोणता? त्यांच्या आत्याच्या मुलीचा, त्या मुलासोबत. बरं. तर मला विचारलं, की "हे कोण आहे?"
तर आता मी म्हणजे इकडे नवरा आहे, हम्म. इकडे मैत्रीण आहे. दोन्हीकडे विश्वास मला बॅलन्स करणं थोडंसं गरजेचं होतं. हम्म. तर मी लगेच तर त्यांना काही सांगितलं नाही. मग म्हणाले जे आहे ते सांगितलं फक्त 50%. हम्म. म्हणे की नाही ते तिला स्थळ आलं होतं ना मध्यंतरी, ती त्या मुलाला पुण्याला भेटली होती एकदा. म्हणजे हम्म. स्पेशली त्याला भेटायला गेली होती असं नाही, पण हम्म. भेटली होती एकदा एवढं हम्म. फक्त सांगितलं. तर म्हणे मग? मी म्हणे मग काही नाही, तिला नंतर काहीतरी झालं वाटतंय ना, आत्तू वगैरे नाही बोलली, तर ते नाही झालं. हम्म. आता याच्यापेक्षा जास्त मी सांगू शकत नव्हते हम्म. आणि त्यांचा विचारणं म्हणजे त्यांचा तिसरा प्रश्न येणार त्याच्या आतच मी त्यांना क्लिअर केलं. बघा, तिने काही गोष्टी मैत्रीण म्हणून मला विश्वासाने सांगितलं. एक भाऊ म्हणून ती तुम्हाला नाही सांगू शकत. तर मला तुम्ही विचारू नका हम्म. आणि विचारलं तर मी नाही सांगू शकणार, सॉरी. हम्म. तर मग तिथे त्यांचं असं झालं की ठीक आहे, तू नाही सांगत आहे, तर मी तिला विचारतो. तिथे तो विषय बंद झाला. त्यांनी फोन ठेवल्या, मी तो फोन हातात घेतला, तो फोटो डिलीट केला. म्हणजे मी त्या घरची सून होते आणि ती त्या घरची लेक माणूस. तर बरोबर. तो आता ठीक आहे, आज यांनी बघितला, उद्या हम्म. अजून कोणी बघितलं तिच्याबद्दल गैरसमज वाढणार. माझं बरोबर. होतं की ते नको व्हायला. हम्म. मी तो फोटो डिलीट केला आणि त्यानंतर तो काही विषय मी परत माझ्या नवऱ्याजवळ तर काही घेतला नाही आणि त्यांनी पण मला परत कधी काही विचारलं नाही. त्यानंतर लग्नानंतर लगेचच मला मुलगी राहिली होती माझी आणि ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला गावाकडचं वातावरण थोडं सूट व्हायला टाईम गेला. हम्म. त्यामध्येच मला टायफॉइड झाला, त्यामध्येच प्रेग्नन्सी. सो हम्म. थोडीशी तब्येत खालावली होती म्हणून मग मी इकडे आले होते माझ्या घरी, माहेरी. म्हणजे ते पण त्यांनी सांगितलं होतं की येऊन हिला घेऊन जा दवाखान्यासाठी. तर मग मला ते सुरुवातीला असं वाटलं की हां, ठीक आहे, काळजी म्हणून इथे सोय नाहीये वगैरे म्हणून पाठवते. पण मग नंतर ते वारंवार तसंच व्हायला लागलं, की म्हणजे लिटरली प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी जरी करायची आहे ना, माझ्या वडिलांनी यायचं गाडी करून मला घेऊन जायचं अरे आणि माझ्याच वडिलांनी आणून सोडायचं. दवाखान्याचा खर्चही माझ्या वडिलांनी करायचा. ते काहीच करत नव्हते का? काहीच नाही, काहीच नाही. का बरं आणि असं? सुरुवातीपासूनच म्हणजे जबाबदारीपासून पळणं आणि मला असं वाटायचं, की एक वर्षभर तरी असतं ना, की माहेरकडे थोडासा बाबा ठीक आहे, पहिलं बाळात पण माहेरचे करतात. हम्म. तर ओके फॉर दॅट. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे टायफॉइड पण झालाय, तर तुम्ही माहेरीच पाठवताय. मग ही गोष्ट पण थोडीशी मला खटकली. पण तो नवीन-नवीन सुरुवातीचा एक फेज असतो ना, की आपण लगेच डाऊट नाही घेऊ शकत किंवा आपण लगेच हम्म. निगेटिव्ह मत नाही बनवू शकत आणि माझी हम्म. जॉइंट फॅमिली त्यामुळे माझं ब्रेन वॉश करणारे पण बरेच होते, की नाही हम्म. अशा नसतात गोष्टी, असं होत राहतं, असं हम्म. चालत राहतं. तर मग मला वाटायचं की ठीक आहे, फाईन. नंतर असं झालं त्यावेळी तिसऱ्या महिन्याची काय ते 3ऱ्या-4थ्या महिन्यात ते मला इकडे पाठवलं टायफॉइड झाला म्हणून आणि त्यावेळी या गोष्टींचा काहीच विषय नाही. म्हणजे आमचं कॉलवर कन्व्हर्सेशन वगैरे असायचं. तर त्या दरम्यान माझं फक्त माझ्या सासूबाईंसोबत थोडंसं खटके उडायला सुरुवात झाली होती. म्हणजे मला कळत नव्हतं की माझं चुकतंय कुठे. जेवढे हम्म. त्यांचे नियम होते की सकाळी 4:30ला उठून तू खाली आली पाहिजे. सगळ्या हम्म. गोष्टी मी जशा त्यांनी सांगितल्या तशा फॉलो करत होते. 5 वाजायच्या आत अख्ख्या घराला, अंगणाला झाडू लागला पाहिजे. ठीक आहे. बापरे. हम्म. तू सकाळी म्हणजे सूर्य उगवायच्या आत देवपूजा झाली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी जसं त्यांना हवं तसं हम्म. माझ्याकडून होतं. पण मला समजत नव्हतं की मी चुकतीये कुठे? म्हणजे त्यांना खटकतंय काय? आणि तो टाईम असा होता ना की एवढं आमचं बॉन्डिंग नव्हतं झालं की मी डायरेक्टली विचारावं की बाबा काय प्रॉब्लेम आहे? अच्छा. आणि मी आहे तेवढी स्पष्ट वक्ता की मी बोलू शकते. पण मला माझ्या घरच्यांची शिकवण होती की बाबा जोपर्यंत ते चूक नाही ना दाखवून देत, हम्म. तोपर्यंत ठीक आहे. तुला फक्त त्यांचा राग सहन करणे, उलटं उत्तर देणं किंवा त्यांना प्रश्न विचारणं, हे आपल्या संस्कारामध्ये नाहीये. बरोबर. तर मग ठीक आहे, चालू राहिला. हा बराच टाईम राहिला. मग त्यानंतर मी जेव्हा इकडे आले, मग आम्ही कॉलवर बोलायचो. त्यावेळी एकदा माझे मिस्टर मला म्हणाले, जे सोनोग्राफीमध्ये असतं ना प्रेग्नन्सी नंतर, बाळाच्या साईजवरून सांगतात, की किती दिवसांची प्रेग्नन्सी आहे. हम्म. तर त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही पहिली प्रेग्नन्सी केली, पहिली सोनोग्राफी केली, तर त्याच्यामध्ये बाळाच्या साईजनुसार त्यांनी सांगितलं 2 महिने झालेत आणि अच्छा. आमच्या लग्नाला त्यावेळी 1.5 महिना झाला होता. ओ. इथून सुरुवात झाली गैरसमजुतीची. हा. तर माझ्या नवऱ्याने मला ती गोष्ट बोलून दाखवली. म्हणे, "कदाचित हे रिझन असू शकतं, की आई आणि आत्तू तुझ्याशी असं वागतायत." हम्म. तर मला पण थोडीशी ती गोष्ट म्हणजे माझ्या मनाला लागली. मग 2 मिनिटं शांत बसले. 2 मिनिटांनी त्यांना म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही एकदा बोला, डायरेक्टली विचारा. आता त्या मला नाही सांगणार, पण तुम्हाला बोलू शकतात. तुम्ही हम्म. डायरेक्टली विचारा, की हे रिझन आहे का? हम्म. जर हे रिझन असेल, मी तयार आहे DNA टेस्ट करायला. हम्म. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी, म्हणाल त्या दिवशी मी येईन. हम्म. आपण DNA टेस्ट करू. पण तुम्ही विचारा म्हटलं आधी, की त्यांचं म्हणणं आहे का? आणि जर या DNA टेस्टचा रिपोर्ट माझ्या बाजूने आला, म्हणजे हे बाळ जर तुमचंच आहे, हे हम्म. जर क्लिअर झालं, हम्म. तर मी जेवढ्यांचं म्हणणं आहे ना DNA टेस्ट करायचा, तिथून पुढे एकाचंही तोंड मी बघणार नाही." तर मग नवरा पण थोडा शांत झाला. कारण हम्म. की
म्हणजे ही गोष्ट आता आई म्हणल्यावरती तिलाही नाही सोडू शकत आणि मलाही नाही सोडू शकत. बरोबर आहे. नाही म्हणे मला माहितीये ना हे माझं आहे, तू काही काळजी करू नको, सोडून दे, तू इग्नोर कर. अजून तर हम्म. आई मला डायरेक्टली काही बोललेली नाहीये. फक्त हम्म. मला शंका होती की हे रिझन असू शकतं, कारण की माझी नणंद, मोठी नणंद माझी सिस्टर आहे. हम्म. तर मग त्यांना ते म्हणजे प्रत्येक वेळी जे रिपोर्ट येतील त्यांना पाठवणं, विचारणं, ते थोडंसं आता आपण दवाखान्यातूनच येतो. डॉक्टर जे सांगणार आहे तेच त्या सांगणार आहे. बरोबर. पण मग ह्या गोष्टी त्यांनी पण क्लिअर केल्या, की अगं असं असू शकतं, की जे काही बाळाची साईज आहे त्याच्यावरून डॉक्टर कन्क्लुजन देतात. ते काही असं ॲक्युरेट सांगत नाही. अप्रॉक्सिमेट डेट नसते. नसते. हे त्यांना कळायला थोडंसं जड गेलं. हम्म. तर तिथून गैरसमजुतीची सुरुवात झाली. त्यानंतर झाला दुसरा इन्सिडेंट त्याच दरम्यान, म्हणजे सेम वीकमध्ये. माझ्या नवऱ्याचा मला एकदा फोन आला. मला म्हणे, की तिचा त्या दिवशी जो फोटो मी बघितला होता तुझ्या फोनमध्ये, तो फोटो पाठव. म्हटलं का? मी तो डिलीट केला. तुम्ही बघितल्यानंतर म्हणजे दुसरं कोणी बघू नये म्हणून मी डिलीट केला. तर म्हणे, "अरे नाही, मला नाही माहिती. तू काहीही कर. तू ड्राफ्टमध्ये शोध, कशामध्ये शोध. पण तू तो फोटो शोध आणि मला पाठव." म्हटलं, "पण झालंय काय?" तर म्हणे, "काय नाही, मी इकडे आलो होतो आणि मी तिला विचारलं डायरेक्ट, की तू असं-असं ते स्थळ जे आलं होतं, त्या मुलाला तू भेटायला गेली होती का?" तर म्हटलं, "तुम्हाला गरज काय होती?" आता तो विषय होऊन पण 2-3 महिने लोटलेत. त्या हम्म. त्या विषयाला परत उकरून काढायची काही गरजच नव्हती ना. बरोबर. तर मग नाही म्हणे, "मी विचारलं तर सुप्रिया बोलते मी अशी गेलेच नव्हते." म्हणजे असं झालं, हम्म. की हम्म. ती तिला तिने सेफ करत होती. हां. आता ऑब्व्हियस आहे ती तिच्या आईपुढे कुठे कबूल करणार, की हां, मी त्या नाही. मुलाला भेटायला गेले होते. ती बरोबर. तिच्या जागी बरोबर होती. हम्म. याने जाऊन विचारलं, तिथे हम्म. माती खाल्ली. तर मग मला असं झालं, की मला म्हणे, "नाही, आता मी बोललोय आणि आता जर तो फोटो नाही दिला, हम्म. तर आत्तू चिडेल आणि ती तिथे येऊन तुलाही मारायला बसली आणि मलाही मारायला बसली. एवढी ती तापली." हम्म. तर मग आता माझं डोकं चाललं नाही, की मी आता तो फोटो तर डिलीट केलाय. मी हा. आणू कुठून? हम्म. मग शोधला. मी म्हटलं, "नाही हो." मला म्हणे, "ते तू लॅपटॉपला वगैरे फोटो टाकती, फोनची मेमरी भरल्यावर त्याच्यात आहे का बघ, इकडे-तिकडे सगळे ऑप्शन देऊन झाले." मला म्हणे, "ते डिलीट केलेलं एक फोल्डर असतं त्यात आहे का?" म्हटलं, "आता त्याला पण किती कालावधी झाला, नाहीये तो फोटो त्याच्यात पण." तर मग नाही म्हणे, "तू शोधच." तर म्हटलं, "मला थोडा वेळ द्या, थोडा श्वास घेऊ द्या." कारण मी इकडे घाबरले आणि त्या हम्म. टायमिंगमध्ये माझा बीपी कंटिन्यू लो चालू होता. हम्म. तर मलाही जाम टेन्शन आलं. मग घरामध्ये मी माझ्या घरात काहीच नाही सांगितलं. मी आपली घाबरली. तो फोटो शोधते. तो फोटो तर कुठे भेटेना. मग लास्टला छोटी बहीण होती शेजारी. म्हणजे माझ्या डोळ्यातून अचानक असं पाणी यायला लागलं. तिने विचारलं, "काय झालंय?" तर मग तेवढ्यात दीदी आली, मोठी बहीण आली. मग मी सांगितलं, म्हटलं, "असं-असं झालंय, आता काय करू?" तर मग त्यांनी मला ऑप्शन दिला. म्हणे, "तुझ्या याला ड्राईव्हला बॅकअप राहतो का?" म्हटलं, "हो." म्हटली, "शोध त्याच्यात." हम्म. ड्राईव्हला तो फोटो सापडला. हम्म. आता असं झालं होतं, की नवऱ्याचं मला ऐकणंच ऐक नाही. मी बरोबर आहे. त्याला हेच नाही करू शकत आणि हम्म. घरातल्या मोठ्यांपर्यंत हा विषय गेला होता. तर तिथे घरची सून म्हणून मला स्वतःला सिद्ध करणं होतं. बरोबर आहे. मग मी तो फोटो दिला पाठवून आणि थोड्या वेळाने मी कॉल केला. म्हटलं, "काय झालं?" नाही म्हणे, "मी फोटो पाठवलाय." तर आत्तू म्हणाली, की "तो माझ्या दीराचा मुलगा आहे. तो मुलगाच नाहीये." म्हणजे त्या मुलीच्या आईने, त्यांच्या आत्याने ती ओके. सारवासारव केली, की बर बर. आपल्या स्वतःच्या मुलीचं भाऊ-भावजयसमोर हे नको. हे नको. हो. तर म्हटलं ठीक आहे. पण मग त्यानंतर मग मी कॉल केले तिकडे त्यांच्या आत्याच्या घरी. कोणीच कॉल उचलेना. त्या मुलीचा तर फोनच बंद डायरेक्टली. हम्म. मग बराच टाईम गेला. म्हटलं ठीक आहे, उद्या बोलूयात. पण मग नंतर यांचा मला कॉल आला नेक्स्ट डे, की तुला सांगतोय आपल्याला त्या घराशी, घरच्यांशी कोणाशी काही संबंध ठेवायचा नाहीये. हम्म. तू तिचा नंबर, तिचे फोटो जे काय असेल तुझ्याकडे सगळं डिलीट करून टाक आणि हम्म. मला इथून पुढे ती लोकं आपल्या आयुष्यात नकोय. म्हटलं, हम्म. "पण झालंय काय?" हम्म. तर म्हणे, "मी जास्त काही नाही सांगू शकत. फक्त तो फोटो मी दाखवला, तर मलाही माहितीये आत्तू खोटं बोलतीये, ती पण खोटं बोलतीये आणि ते तुला खोट्यात पाडतायत. त्यामुळे मला त्यांच्याशी संबंध नाही ठेवायचा." तर तिथे थोडं चांगलं पण वाटलं, की बाबा ते मला खोट्यात पाडतायत म्हणून नवरा त्यांची सोडून माझी बाजू घेतोय. पण मग कुठेतरी हे पण झालं, की अजून मला येऊन 1-2 महिने नाही झाले. त्या घरात मी तिच्यामुळे आले आणि तिच्याशी वाईट पण आलं माझ्यामुळे. ते थोडंसं माझ्या मनाला पण लागलं. म्हटलं ठीक आहे. आता इथून गेल्यानंतर गोष्टी आपण सॉर्ट आउट करू शकतो. इथे जास्त तमाशा करण्यात काही अर्थ नाहीये. इथून जायच्या आधीच परत 2 दिवसांनी त्याचा फोन आला मला नवऱ्याचा. त्यावेळी मी माझ्या भावाच्या मुलीचा वाढदिवस होता. तिकडे हम्म. होते. तर मला म्हणे, "तू माणसांमध्ये असशील तर बाहेर ये, मला बोलायचंय." म्हटलं ठीक आहे. बाहेर आले. तर मग मला म्हणे, की "मी आलो होतो पुण्याला. म्हणजे जे काही ते फोटोचं प्रकरण झालं ना, तिची माहिती काढायला मी आलो होतो. ती पुण्यात राहायची, बॅचलर राहायची ती. तर मी तिची माहिती काढायला आलो होतो. पण तिचं नाही, मला तुझं बरंच काही कळालं." अरे बापरे. म्हटलं, "बरं." म्हटलं, "काय कळालं?" हम्म. म्हणजे मला माहिती आहे, मी काही केलेलं नाहीये.
कर नाही त्याला डर कशाची. बरोबर. सो ठीक आहे म्हणलं काय कळालं? नाही तू लग्नाच्या आधी अशी होती, तशी होती. म्हणजे त्यांनी काय केलं, की कुठेतरी स्वतःची चूक लपवायला दुसऱ्यावरती शिंतोडे कसे उडवून दुसऱ्याचं कॅरेक्टर म्हणजे त्यांनी हा पण विचार नाही केला, की आपण तिला ह्या घरात आणलेली, ती आपल्या विश्वासावर ह्या घरामध्ये आलेली. त्या मुलीच्या आईला कदाचित माहित नसेल. त्या मुलीला माहित होतं, की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. फक्त तिने तिची बाजू क्लिअर करायला तिने याचे कान भरून दिले, की नाही ती मला बोलते, तुझी बायकोच अशी होती, तशी होती. तिने काय सांगितलं तिच्या जीवाला, देवाला आणि त्याला माहिती. पण याचं काम होतं त्यावेळी माझ्यावर विश्वास ठेवणं. त्याने नाही ठेवला. म्हणलं ठीक आहे, काय कळालंय तुम्हाला? तर म्हणे, "हां, तू लग्नाआधी किती जणांसोबत फिरलीये, काय आहे? मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे." तर म्हणलं ठीक आहे, आता हे एवढं माहिती झालंय, तर मग तुम्हाला हे माहिती असेल की कोणासोबत फिरलंय काय? तुम्ही सिद्ध करा, त्या दिवशी मी नांदायला येईन म्हटलं आता तिथून पुढे. कारण मला माहिती होतं, की मी कुठे चुकीमध्ये नाहीये. लग्नाच्या आधी आमचं असं होतं, की ज्या 2-3 गोष्टी होत्या, ज्या सांगण्यासारख्या होत्या खरोखर, त्या आम्ही त्या मुलीला सांगितल्या होत्या. तिलाही क्लिअर केलं होतं. इव्हन सुपारी फोडायच्या 5 मिनिटं आधी माझ्या बहिणीने तिला साईडला घेतलं होतं. तिला विचारलं होतं, की "तू ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत का?" म्हणजे एक जो माझा आवाजाचा इश्यू होता, हेल्थ इश्यू, तो एक आमच्या फॅमिली प्रॉब्लेम होता तो. आणि अजून एक गोष्ट होती, म्हणजे अशा 2-3 गोष्टी ज्या होत्या, मेन ज्या सांगायच्या होत्या. एक माझी सर्जरी झाली होती वगैरे. त्या गोष्टी तू क्लिअर केल्या आहेत का? तर त्यावेळी पण ती मुलगी माझ्या बहिणीला म्हणजे इतक्या विश्वासाने सांगते, की "नाही दीदी सगळं क्लिअर आहे आणि त्यांची काही हरकत नाहीये. तर मी खुशाल सुपारी." नाहीतर दीदीने तिला हे पण विचारलं, की "तू जर नसशील बोलली, तर मी आत्ता माझ्या घरच्यांना सांगते. माझ्या घरातले माझे वडीलधारे जे कोणी आहेत, ते आत्ता बसल्या बैठकीत सगळ्यांसमोर क्लिअर करतील. म्हणजे पुढे चालून वाद नको, बरोबर. तिला त्रास नकोय. कारण की आम्ही तिला कुठल्या फेजमधून म्हणजे सांभाळलंय, आम्हाला माहिती तर नाही म्हणे सगळं क्लिअर आहे आणि तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर मग तिथून पुढे सुपारी वगैरे फोडली आणि नंतर 3 महिन्यानंतर त्याच मुलीकडून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मग थोडंसं सगळे स्वायबल झाले. तिथून पुढे घरी गेले. मी घरी जाईपर्यंत म्हणजे मला समजेना काय होतंय. लगेच माझा बीपी लो झाला. परत उत्तर काय द्यायचं हे कळेना. हे सगळं का तिला तरी काय बोलू, ह्याला तरी काय बोलू? थोडीशी मी गोंधळून गेले आणि घरी गेले. घरी गेल्यानंतर मी घरी जाईपर्यंत मी फोन स्विच ऑफ केला होता. भाऊ मला सोडायला आला. भावानी मला सोडेपर्यंत घरी माझ्या घरी त्यांनी फोन केलेला होता ऑलरेडी माझ्या नवऱ्याने. त्याचा आणि माझ्या बहिणीचा जाम वाद चालू होता. बहीण त्याला बोलली पण म्हणली, की "काय असेल ना तुम्ही समक्ष या, समोर या. आपण क्लिअर करू, शांत बसून बोलू. आम्ही कुठलीही गोष्ट लपवून ठेवलेली नाहीये. कुठल्या गोष्टी अशा नाहीच आहेत, की जे तुम्ही बोलताय ना, आम्ही सगळ्या गोष्टी मान्य करू शकतो. तिचे हेल्थ इश्यू आहेत. भलेही ठीक आहे घरातली 2 कामं कमी करत असेल, मला तेही मान्य आहे. बाकी सगळं आहे. पण ही जी गोष्ट तुम्ही जे तिच्या कॅरेक्टरवर बोलताय, ही गोष्ट आम्ही घरातले आमच्या कोणीच मान्य करणार नाही." तर नाही म्हणे, "मला माहिती झालं, मला कळालं." मग माझी बहीण पण तेच बोलली, की "ठीक आहे, जो कोणी असेल ना त्याला आण्याने समोर उभा कर." तर ठीक आहे मी करतो, मी पोलीस कंप्लेंट करेल, मी हे करेल, मी ते करेल. म्हणजे घरच्यांना धमक्या. आता घरचे माझ्या घरामध्ये माझी मोठी बहीण करता मुलाच्या जागी आहे. आणि बरोबर. माझ्या वडिलांचा आणि तिचा राग एका लेव्हलला आहे. तर मग जिथे माझ्या वडिलांना बीपीचा त्रास आहे, तर जिथे पप्पांना ताण नाही ना सहन होत, तिथे ती असते. तर मग ती त्या पॉइंटला हायपर झाली. मग यांची फोनवर बरीच शिवीगाळ वगैरे झाली. त्यानंतर मी इकडेच. मग 2-3 दिवसांनी सगळ्यांचे कॉल झाले इकडचे, तिकडचे. म्हणजे थोडंसं काही समंजसपणाने घेता येते, काहीच नाही. जे माझ्या बहिणीचा आणि माझ्या नवऱ्याचा जो शेवटचा कॉल झाला, त्याच्यावर यांची शिवीगाळ वगैरे झाली. मग तिथे थोडासा सगळ्यांचाच विचार हे झाला. म्हणजे एवढं प्रचंड होतं का, की ते हो. शिवीगाळीपर्यंत हो, गेलं? हो, हो. म्हणजे समोरची व्यक्ती ऐकूनच घ्यायला तयार नव्हती ना, की हं. तुझ्यासोबत जी व्यक्ती राहते, हं. तुला कळलं पाहिजे ना, ती कशी आहे आणि कशी नाही. अगदीच खरं म्हणजे आहे. एक असतं ना, की मुलींना पण तो सिक्स्थ सेन्स दिलेला आहे देवाने आणि हं, मुलांना पण आहे, की हं, जर मुलींच्या आसपास जर हं, कोणी फालतूपणाने वावरत असेल मुलगा, हं, हं. मुलींना लगेच कळतं. खरं तसंच आहे. मुलांना पण आहे, की हं. चांगल्या मुली, फालतू मुली त्याच्यातला फरक मुलांनाही कळतो. कळतो. तर मग तुझ्यासोबत जी मुलगी राहतीये एवढे हं. दिवस, जी एवढं सगळे स्वतःमध्ये बदल ती फॅशन डिझायनर आहे. तिचं राहणीमान टोटली वेगळं आहे. ती शहर सोडून गावात आली. म्हणजे तुझ्यासाठी जर ती एवढ्या गोष्टी ॲडजस्ट करते, तर कुठेतरी तुला समजणं गरजेचं आहे ना. तर मग ते काही म्हणजे मिटवण्याच्या स्थितीतच येईना. हं. त्यानंतर बरेच दिवस गेले, 2 महिने त्यानंतर असेच गेले. म्हणजे मला 3रा महिना चालू होता. त्यावेळी मी इथे होते. अजून 2 महिने गेले. मग यांची घटस्फोटाची भाषा चालू झाली. डायरेक्ट? हो. एवढ्या कारणावरून फक्त? हां. म्हणे की "नाही आम्हाला राहायचंच नाहीये. तू अशी, तू तशी." आणि त्यावेळेला मी इतकी हे होते ना, म्हणजे माझं लग्न करून देताना माझ्या घरच्यांनी एक सांगितलं होतं. माझ्या वडिलांचा शब्द होता, की "बाळा जिथं करून दिलं ना, तिथे मरून दाखवायचं." आणि आई-वडिलांची इज्जत म्हणजे आमची जॉइंट फॅमिली होती. आत्तापर्यंत माझ्या सगळ्या बहिणींचं सगळं
जागच्या जागी नीटनेटकं सगळ्यांचं सगळं व्यवस्थित ह्याच शब्दावर चाललंय की हम्म, बाबा आपल्या आई वडिलांची इज्जत. आणि मग मला ते असं होतं की नाही, मला हे टिकवायचंय, काही हम्म, होऊ दे, हम्म, मला टिकवायचंय. तर त्यांनी नंबर माझा ब्लॉक केला सगळीकडून. मी वेड्यासारखी, म्हणजे मला माहिती होतं ब्लॉकचं नोटिफिकेशन तरी पडते. हम्म. मी अक्षरशः दिवसाला 2-2, 3-300 कॉल करायचे. बापरे. म्हणजे मग नंतर एका पॉइंटला मला असं झालं ना, की मी घरच्यांना बोलले. म्हटलं, की जर त्याला हे मान्य नसेल, म्हणजे त्याला जर हे असंच वागायचं असेल ना, तर मग मला हे मूल नकोय. मी अबाउट करते. आपण हम्म, हा विषय इथे थांबवूया. हम्म, माझ्यासाठी ते पण सगळं खूप कठीण होतं. पण मग घरच्यांचं असं होतं, की एक मूल होऊ दे, मग हम्म, सगळ्या गोष्टी होतील नीट. आणि सुरुवातीला स्वभाव मॅच व्हायला वेळ लागतो. माझे घरचे असे कधीच नाही, की तडकाफडकी एक घाव दोन तुकडे, असं हम्म, कधीच नाही. तर मग नाही म्हणे, होईल, थोडंसं होईल, थोडं पेशंटली घे. सगळ्या गोष्टी संयमाने घे. माझ्या घरच्यांचं पहिल्यापासून एकच सांगणं. बघितलं 2 महिने झाले, 3 महिने झाले, ना त्यांच्यातलं कोणी घ्यायला यायला तयार होतं, ना बोलायला तयार होतं. त्याचे आई-वडील, त्याच्या 2 बहिणी, कोणीच हस्तक्षेप, आणि दीर तर माझ्या इथे नसतातच. ते नेव्हीमध्ये, तर ते 8 महिने शिपवर, 4 महिने फक्त घरी, आणि ते घरी आले तर फक्त त्यांची फॅमिली आणि ते. त्यांना बाकी कोणाचं काही नाही. पण एवढा तिरस्कार जर करत असतील तर हं. म्हणजे काही तुम्हाला वाटतंय का की काय तुमच्या चुका पण असतील किंवा उलट बोलणं किंवा असं काय असेल म्हणून अ, त्यामुळं काय हायपर लेवल. उलट बोलणं झालं. हम्म, एकदम शेवटच्या टप्प्यात झालं पण ते. हम्म, ज्यावेळी एकदम एक्स्ट्रीम, म्हणजे हम्म, माझी मुलगी झाली, त्यानंतरही मारहाण वगैरे होती. हम्म. त्यानंतर ह्या गोष्टी झाल्या. बरं. उलट माझ्याकडून एकदाच फक्त सासूबाईंना थोड्या मोठ्या आवाजात, ते पण असा कुठला अपशब्द नाही किंवा काही नाही. हम्म, हम्म, फक्त जे काही, म्हणजे त्या बोलत होत्या, घरातल्या पसाऱ्यावरून चाललं होतं. हम्म. म्हणजे एकतर मी अच्छा, इकडे, म्हणजे क्षुल्लक खूप गोष्टींवरूनच. खूप किरकोळ, खूप किरकोळ, म्हणजे हम्म, त्याला काही बेसच नाही असं. हम्म, आणि त्यांनी जे सुरुवातीपासून माझ्यासोबत वागलं होतं, मला असं होतं, की म्हणजे जेव्हा इथून घेऊन गेले, तर म्हणे माझ्या 2 तशी ही. माझ्या 2 मुली तशा मी हिला सांभाळेन. तर हम्म, मग माझ्या घरच्यांना पण तो दिलासा होता, की बाबा ठीक आहे, हम्म, ज्या घरात मुली-बाळी आहेत, त्या घरात आपण देतोय. आणि माझा हट्ट होता ना हम्म, जॉइंट फॅमिली, तर हम्म. मग होईल सगळं व्यवस्थित. लग्नानंतर म्हणजे ज्यावेळेस मुलगी सासरी जाते हं. त्यावेळेस सगळे सासरचे लोक म्हणत असतात तुमची मुलगी म्हणजे आमची मुलगी. पण तसं खरंच असतं का? नाही, अजिबात नाही. अरे. अजिबात नाही. म्हणजे तो एक जो फरक आहे ना, तो हम्म, दाखवला जातोच, आणि मी सुरुवातीपासून तो फेस केला. घरामध्ये म्हणजे माझ्या नवऱ्याचं असं होतं, की नाही, तिचं वजन वगैरे वाढलं पाहिजे. ती इथून, म्हणजे आता त्यांच्याकडे होती तोपर्यंत ठीक होतं. आता इकडे आहे तर आपण काळजी घेऊयात. तर त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या सुरुवातीला, नाही असं नाही. आणि मी जसं बोलले ना, की फक्त राग एकच गोष्ट खूप वाईट होती. नाहीतर हम्म. बाकी खूप गोष्टी चांगल्या होत्या. अच्छा. आणि त्यांनी मग तिथे, आता आम्ही गावी होतो, तर तिथे गावातलं गावरान तूप मिळतं. तर ते आणलं. तर मग सासू म्हणे, "नाही, नाही, ठीक आहे, आणूया." ज्यांच्याकडून आणलं त्यांना सांगितलं, "सुनेसाठी घेऊन चालली आहे." हम्म, आणल्या-आणल्या त्याचे 3 वाटे झाले. एक मोठ्या मुलीकडे, एक बारक्या मुलीकडे, आणि छोटा डबा इकडे. बरं, मग ते घेऊन एकदाच असं झालं. त्यानंतर तर मी त्याला, म्हणजे मी अशी आहे ना, मी मूळ स्वभाव माझा खूप स्वाभिमानी आहे. तर मी नाश्त्याला सकाळी एकदाच घेऊन बसले असं तूप, साखर, चपाती खायला, आणि सासूने माझ्या समोरून डबा उचलून घेतला. तर मग मला ती गोष्ट अशी खूप फील झाली. म्हटलं ठीक आहे. मी नाश्ताच ठेवून दिला. त्यानंतर जी काही रुटीन रोजची कामं होती, मी कोणालाच काहीच तक्रार नाही केली, त्याच्यावरून वाद नाही घातला. त्यांना विचारलं पण नाही की का? जाऊ दे. मी माझ्या रोजच्या कामाला लागले. पण मग 1, 2, 3 दिवसानंतर घरात काहीतरी क्षुल्लक गोष्ट झाली. त्यावेळी मग मी नवऱ्याला माझी ही गोष्ट बोलून दाखवली. म्हणजे मी रडत-रडत बोलले, अशी तक्रार म्हणून नाही. ते फ्लो-फ्लोमध्ये मी बोलून गेले. नंतर अशाच बऱ्याच गोष्टी, म्हणजे ते सासरच्या मंडळींचं कोणाचं काय ऐकणं, कोणाचं काय ऐकणं. मग त्यानंतर हा प्रेग्नन्सी नंतरचा एक भांडणाचा विषय. त्यानंतर पण मग 2 महिने मला घ्यायला कोणीच नाही. ना हम्म, इकडून कोणाचा फोन, काहीच नाही, काहीच नाही. हम्म, मग माझ्या घरचे टेन्शनमध्ये यायला लागले, की बाबा लग्न आत्ताच झालंय, मुलगी प्रेग्नंट आहे. मग माझ्या आत्याने पुढाकार घेतला. नाही म्हणे, ते नसतील जरी बोलत, त्याचे आई-वडील बोलतायत ना, आपण जाऊयात आणि तिला सोडून येऊयात. म्हणजे आम्ही नवरा-बायको बोलतही नाहीये. हम्म, माझी मनाची तयारी पण नाहीये. पण घरचे म्हणे, "नाही, आपण सोडून येऊयात." तिथे गेले की समोर असले की मिटतात भांडणं. हम्म, तर मग मी त्या पण गोष्टीला ॲग्री झाले. म्हटलं ठीक आहे, ओके फॉर दॅट. आम्ही गेलो. मग तिथे माझ्या घरचे जे आले होते, माझी आई, माझा मोठा भाऊ, माझे दोघं मोठे भाऊ होते, माझे वडील, आत्या सोडायला आले होते. तर त्यावेळी पण माझ्या नवऱ्याने त्यांचा अपमान केला. म्हणजे दादा निघत्या वेळेस बोलला, की म्हणे, की थोडी अल्लड आहे, थोडी हुडबुद्धी आहे, काही बोलली जरी असेल तरी सांभाळून घ्या. हम्म.
तर माझ्या नवऱ्याने लगेच तिथे उलट उत्तर दिलं आणि ती भाऊ लोक माझ्यापेक्षा मोठी आहेत. आम्ही लहानाचे मोठे त्यांच्या समोर झालोय. मी अजून बरोबर. त्यांच्या पुढे मान नाही वर करत. हं. आणि ह्याने लगेच उत्तर दिलं, की "नाही ठीक आहे ना, असू दे हुडबुद्धी. कशी सरळ करायची मला माहिती अरे असलं तर उत्तर? मग मला ते थोडंसं फील झालं, की अरे तुम्ही मग मला कसे काय सोडून जाऊ शकता? मला हं, रडायला यायला लागलं. हं. मग ते गेले त्यानंतर मला काही रडू आवरेना आणि त्यांच्या घरात एक होतं, रडायचं नाही. काहीही होऊ दे, हा नियमच. मग तुम्ही तिकडे आतमध्ये गुदमरून मरा, पण हां. रडायचं नाही. जर रडलेलं त्यांच्या घरात कोणालाच आवडत नाही. मग मग असं का म्हणजे स्वातंत्र्य नाहीच का माणसाला, नाहीच, की नाहीच, नाहीच. रडलं की त्यांना असं वाटायचं रडणं म्हणजे साडेसाती. हां. मग ते हे गृहीतच नाही धरायचे, की बाबा त्याच्याने इमोशन्स बाहेर पडतायत, की बाबा एखादं रडतंय तर त्याला हं, जवळ घ्यावं, प्रेमाने हं. कुरवाळून विचारावं. म्हणजे ना सासूमध्ये ते ना नवऱ्यामध्ये कोणामध्येच नाही आणि फक्त ते म्हणण्यापुरतं, की जशा माझ्या 2 तशी ही. तिचा पण तोच नियम, की नाही आवडत ना त्याला रडलेलं, मग कशाला रडते? अरे तू पण एक बाई आहे, तू समजून घे. तू घर सोडून आल्यानंतर तुला पण थोडा त्रास झालाच असेल ना कधी ना कधी. ते नव्हतंच. मग त्यानंतर 8 दिवस असेच गेले. अबोला, काहीच बोललं नाही, काही नाही, काही नाही. मग 8 दिवसानंतर म्हणजे मी जेवण घेऊन जायची. मी नेऊन ठेवलेलं ताट ते जेवत नव्हते. मी नेऊन ठेवलेला चहा ते घेत नव्हते. ते आतमध्ये येणार किचनमध्ये आईकडे मागणं, आईकडून घेणं. मी पाणी जरी नेऊन ठेवलं, तर जेवायला बसले, ठसका लागला, पाणी नेऊन दिलं. ते तसं ताट उचलून घेऊन येणार, आईकडे येणार, पाणी घेणार आणि जाऊन पिणार. पण काहीच नाही. संवाद नाही, माझ्याकडून कसलंच म्हणजे काही देणं-घेणं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. पण एवढ्या गोष्टी कशासाठी करत होते? जर लग्न होऊन एवढं जर नवीनच लग्न झालेलं आहे हो. आणि म्हणजे पसंत केल्याशिवाय तर थोडी ना हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. कान भरले होते ना. म्हणजे हां. तुझी बायको अशी, तुझी बायको तशी. मग त्यानंतरही त्यांची मला आणायची तयारी. मग माझेच घरचे आणून मला सोडून अशी गेले तशी होते. म्हणजे तुम्ही त्यांना उलटं बोलायचे का की नाही, काय? नाही, नाही. तिचं अफेअर होतं. ती अरेरेरे! ह्याच्यासोबत फिरली. माझ्या भावाने ती गोष्ट बोलून पण दाखवली. म्हणे तिने दुसरं काहीही सांगायचं होतं. हं, पण ही गोष्ट म्हणजे संशय हा पोखरून खातो पूर्ण प्रपंचाला. तिने खरं ही आहे. गोष्ट नव्हती करायची आणि तेच झालं. तिने जो संशय याच्या मनात पेरला ना, त्या संशयाने आमच्या पूर्ण प्रपंचाला पोखरून खाल्लं. त्यानंतर 8 दिवसानंतर मग मलाच राहावेना. दुपारी एकदा मग हे घरी आले. हे सरळ वरती निघून गेले जेवण वगैरे करून आणि असं होतं की म्हणजे आम्ही खाली असेल ना सासू-सासऱ्यांसमोर आम्ही बोलायचोच नाही. मग मी वरती गेले. शक्यतो मी जायची नाही दिवसा. मी वरती गेले. मग बोलण्याचा प्रयत्न केला. माणूस 1 नाही, 2 नाही, तास झाला, दीड तास झाला, काहीच नाही. मी बोलते, बोलते, बोलते. मग एका पॉइंटला मला रडायला यायला लागलं. पण मग काहीच नाही. मग एका पॉइंट नंतर जेव्हा मला रडू आवरेना, तेव्हा मग ते थोडेसे राग त्यांचा शांत आला. तिथून पुढे परत संवाद वगैरे म्हणजे सगळं चालू झालं व्यवस्थित. नंतर मग वाटलं की ठीक आहे आता होईल सगळं व्यवस्थित. इथून गेले. मला एक 5वा-6वा महिना चालू असेल. परत घरामध्ये वाद. वाद पण तेच ते जेवण वाढण्याचं कारण. तर त्याच्यावरून राग आला आणि मग ते ताट वाढलेलं त्यांनी जेवलंच नाही. ते ताट तसंच खाली ठेवून सासू गेली होती मुंबईला. ते ताट त्यांनी तिथेच ठेवलं. ते गेले निघून वरती. सासरे आले. सासरे येताना पिऊन आले बाहेरून. मग त्यांनी ते वाढलेलं ताट बघितलं. म्हणे, "हे कोणी ठेवलंय?" मी सांगितलं म्हटलं, "ते जास्त वाढलं म्हणून ते घेऊन नाही गेले." तेही शिव्या द्यायला लागले, की म्हणे, "तुला माहिती जर त्याला ती गोष्ट नाही आवडत, तर तू का केली?" म्हणजे ते त्या त्या पॉइंटला त्यांच्या मुलाला बोलू शकत होते, "ठीक आहे, काय झालं 2 घास जास्त वाढले, तर तू खाऊन घे. नसेल जात तर तू तसंच ठेव." हे बोलू शकत होते, पण हे नाही. त्यांनी मला शिव्या दिल्या. म्हणजे तुला माहिती तरी तू मुद्दाम गोष्टी करते, तू मुद्दाम त्याला डवचून द्यायचं काम करते. एखाद्या म्हणजे राजघराण्यात सुद्धा असा कुठं नियम नसेल. नियम नसेल हां. यांचे नियम म्हणजे नियम आणि त्या पद्धतीनेच राहायचं. पण एखादा माणूस असा कसा काय राहू शकतो? म्हणजे एक घास लिटरली लोकं काय हे? त्यांचं मग मला त्या दिवशी असं झालं ना, सासूबाई पण नव्हत्या. ऑलरेडी हे हे तर रागानेच गेले होते. सासऱ्याला सासऱ्याने शिव्या दिल्या. मी पण नाही जेवले, गेले रडत झोपले. नंतर सासूबाईंचा फोन यायला लागला, मग मी नाही उचलले. मग त्या दिवशी त्या सगळ्या गोष्टी म्हणे हिने मला ताट पण जास्त वाढलं. मग परत खाली सासरे पण चिडलेले होते. सासूबाईंनी फोन केला, मी नाही उचलला. सासूबाईंनी त्यांना केला. मग त्या लागल्या बडबडायला. मी जेव्हा पण फोन करते, ही फोनच नाही उचलत. फिरलं डोकं म्हणजे ऑलरेडी फिरलेलंच होतं. ते आगीत अजून तेल ओतायचं काम झालं. मला 6वा महिना चालू होता. अशी मी रडत झोपले होते बेडवर अक्षरशः. हं. आणि ह्या माणसाने काही विचार केला नाही, काही नाही, काही नाही. का रडते? आई फोन करते तुला उचलायला जमत नाही म्हणून मारहाण चालू केली. त्यावेळी घरात दुसरं कोणी नाही. सासरे होते फक्त. ते पण पिलेले. बोलणार तर कोणाला बोलणार? सांगणार तर कोण? आणि लिटरली म्हणजे मला बरंच असं पोट आलेलं होतं. याने मला बेडवर मी झोपले होते ना, असं इथे खांद्याला कॉलरला पकडून असं फरफटत बेडवरून खाली घेतलं होतं पोटावरती. बापरे! इतका माझा त्या पॉइंटला जीव कळवळला. माझ्या जवळ कोणीच नव्हतं. म्हणजे माझे घरचे तर नव्हतेच. पण
बाकीचं पण कोणीच नव्हतं. इव्हन घरामध्ये म्हणतात ना, ह्या कंडिशनमध्ये एक बाई माणूस असावं. सासूबाई पण नव्हत्या. मला कळेना काय करू. मग सासरे तरी तसेच वरती आले. मला म्हणे, "तू उगाच त्याचं डोकं तापवून द्यायचं काम करते. तू खाली चल, तू खाली झोप." म्हटलं ठीक आहे. खाली गेले. दुसऱ्या दिवशी मला त्रास जास्त व्हायला लागला. कारण की त्यांनी पोटावर पूर्ण फरफटत घेतलं होतं, पाठीत मारलं वगैरे होतं, दुखायला चालू झालं मला. तर मग मी सकाळी उठले नाही. म्हणजे जो टायमिंग माझा असतो त्या टायमिंगला उठले नाहीत. नेमकं त्याच दिवशी सासरे दररोज 11 वाजता डोंगरात जातात. त्या दिवशी उठून 6 वाजताच डोंगरात. उठून आले हॉलमध्ये बघितलं, नवरा हॉलमध्ये बसलाय, सासरे घरात नाहीयेत. मग मी माझ्या रोजच्या कामाला लागले. पण मला त्रास होत होता, दुखायचं मला थांबेना आणि समजतही नव्हतं की कशामुळे होतंय आणि काय होतंय. एवढं माहिती होतं की हं. रात्री मारल्यापासून त्रास होतोय. तर मग मी त्यावेळी नवऱ्याला बोलले माझ्या, म्हटलं, "मला दुखायला लागलंय." म्हटलं, "मला हॉस्पिटलला जायचंय. मला घेऊन चला." आमचं घर एकदम गावात होतं असं. तिथून हं. व्हेइकल सोर्स वगैरे काही नाही. बरं. आणि मेन म्हणजे तिथे वाघाची भीती. त्यातून मला रस्ते नवीन, गाव नवीन, मला हं. काहीच माहीत नाही. गाडी मला लग्नाच्या आधी येत होत्या दोन्ही गाड्या. पण लग्नानंतर सगळं बंद, सवय मोडली होती. तर मी त्यांना सांगितलं, मला म्हणे, की "माझा बाप सकाळी उठून उपाशी शेतात गेला. तुला काय करायचंय मला घेऊन? तू मेली तरी चालेल. मी नेणार नाही." मला असं झालं, तर आता काय करू? माझ्या घरचे पण जवळ नाहीत. म्हणजे निअर बाय तिथे कोणी असेल, आपण पटकन बोलवून घेऊ शकतो. मग मी सासूला फोन केला. त्यांना सासू मला एक विचारायचं आहे, की हं. त्यांना असं नाही वाटलं, की आपली बायको आहे, आता आपल्याला मूल होणार आहे, का त्या मुलाबद्दल त्यांना थोडी पण दयावया किंवा राग हा एक असा होता ना, सगळ्यापेक्षा जास्त प्रिय होता. आई-वडील, बायको, मुलगी सगळ्याच्या वरती राग असं होतं. अच्छा, म्हणजे त्या रागाच्या पलीकडे मग माणूस मग कुणीही असू दे. कोणीही असू दे. काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे तो माणूस शून्य. मग नंतर राग शांत झाल्यावर मग सगळ्यांची आठवण येणार. मग सगळ्यांची कदर येणार. पण मग त्या रागामध्ये मी आईला बोलतोय, की मी बापाला बोलतोय किंवा मी बायकोला मारतोय किंवा मी माझी मुलगी शेजारी अशी रडतेय, मी तिच्याबद्दल काही अपशब्द बोलतोय. काही येणार नाही. आणि हे 2-3दा असं झालं पण. म्हणजे माझ्यापर्यंत होत्या ना गोष्टी, तोपर्यंत मी सहन पण केल्या. एकदा ती मारहाण झाली. त्यानंतर मग 2-3 दिवस तर दवाखान्यात नेलं नाही. सासूबाई आल्या मुंबईवरून. मग त्यांनी गाडी करून त्यांनी दवाखान्यात नेलं. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं पिशवीचं तोंड उघडलंय. तर मग 6वा महिना चालू होता. त्यावेळेसची कंडिशन पण क्रिटिकल होती. तर मला पूर्ण बेड रेस्ट सांगितली. मग सासूबाई म्हणे, "आता हिचं कोण करणार? हिला जागेवर ताट मी देऊ का?" मग माझ्या आईला बोलवून घेतलं तिकडून माझ्या घरून सासरी. आई आली, माझी 8 दिवस राहिली. मग जोपर्यंत मला सांगितलं होतं थोडंसं थांबायला, बेड रेस्ट वगैरे, हालचाल नाही, तोपर्यंत आई थांबली. त्यानंतर आई गेली. आईला पण सासूबाईंनी असंच अपमान वगैरे करणं, म्हणजे आता ती आली होती तिच्या मुलीसाठी, त्यामुळे तिने सहन पण केल्या गोष्टी, कारण तिला पर्याय नव्हता. हं. ती मला त्या कंडिशनमध्ये टाकून तर जाऊ शकत नव्हती. पण मग तिचा अपमान करणं, परत आलेल्या पाहुण्यांना एक बोलणं, तिला एक बोलणं. मग ते थोडंसं माझ्या मनाला खटकायचं. मला कळतही होतं, पण माझा नाईलाज होता. मी बोलू शकत नव्हते. नंतर 6वा महिना संपला. 7वा महिना आता एंड 7व्या महिन्याचा शेवटचा दिवस. 8वा महिना लागणार, परत सेम सिच्युएशन. असंच छोट्या किरकोळ गोष्टीवरून काहीतरी राग आला, त्यावेळी पण ही बोटत होती, त्यावेळी पण मारहाण. आणि मारहाण मला करायची कारणं त्याची वर आमच्या बेडरूममध्ये काय व्हायचं, 4 भिंतीच्या आत फक्त आम्हाला माहिती. खाली जाऊन आईला एकच कारण सांगायचं, "काही नाही दुखतंय" म्हणत होती, "लय दुखतंय, दुखतंय" म्हणून मारलं. आणि मग सासूबाईंचं असं होतं, की "तू म्हणू नको ना सारखं दुखतंय, दुखतंय. तू जसं लग्न करून आली तसं आम्ही तुझं दुखणंच बघतोय." अरे पण तुम्ही हे समजून का नाही घेते, की ती एका नवीन वातावरणातून खूप वेगळ्या वातावरणात आली. शहरातून गावाकडे. मला असं होतं ना, की आमच्या गावी पण आम्ही 8 दिवसापेक्षा जास्त नाही राहू शकत होतो. मला स्किनचा प्रॉब्लेम म्हणजे मला ते दमट वातावरण, ऊन आणि धूळ हं. ते सगळं कॉम्बिनेशन मला नाही सूट होत. हं. म्हणजे 8 दिवस मी राहू शकते, 9व्या दिवशी माझ्या अंगावर पुरळ यायला चालू होतात ऑटोमॅटिक. तर मग ते साहजिक आहे, आता माझ्या बॉडीला ती हे हॅबिट आहे. हं. तर मग ते गावी गेल्यावर पण तसंच झालं, की एक 8 दिवस नीट गेले. 9व्या दिवसापासून ते पुरळ वगैरे. मग त्यांना ते असं वाटायला लागलं, की यार आली तसा दवाखाना आहे. पण मग तुम्ही समजूनच नाही घेतलं कधी, की बाबा ती कुठल्या वातावरणातून आली, तिच्या घरात माणसं किती आहेत, ती कुठल्या वातावरणात वाढली. तुम्ही कधी विचारलं का बसून? तुम्ही गृहीत धरलं, की ही मोठी सून आहे आणि हिला सगळं करणं आहे. मग हिला ॲडजस्ट करावंच लागेल आणि मी केलं. नाही असं नाही. ते झालं 7व्या महिन्यामध्ये जो इन्सिडेंट झाला, त्यावेळी पण सासू मुंबईला, फक्त सासरा आणि मी आणि माझा नवरा आम्ही घरात. त्यावेळी पण दुखायला लागलं पोट, काही कळेना. शेजारच्या-पाजारच्या सगळ्या ज्या थोड्या एजेड बायका होत्या त्यांना बोलवलं. मग आमची 4 व्हीलर मुंबईला, मोठ्या नंदेला देऊन ठेवलेली हं. आणि आम्हाला लग्न करून देताना सांगितलं, "ह्याची 4 व्हीलर आहे, याचे 2 गाळे आहेत,
मुंबईला. हम्म. डबल रूमची घरं आहेत. ही काही हा जो काही बंगला आहे तो याचाच आहे. 26 एकर शेती आहे. परत मुरबाडला 21 एकर जागा घेतलेली आहे. ज्याचं बांधकाम आता करणार आहेत. म्हणजे बिल्डरचं बांधकाम राहणार आणि जागा मामांची, म्हणजे जी मुलगी होती मध्यस्थी तिने सांगितलं होतं, जागा मामांची, बिल्डरचं बांधकाम. तर मग आम्ही ते करून घेणार. तर निम्मे फ्लॅट भाऊचे, म्हणजे माझ्या नवऱ्याचे, यांचे असतील, निम्मे फ्लॅट त्यांचे. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं पिक्चर असं क्रिएट करून माझ्या घरच्यांना दाखवलं होतं. पण तसं होतं का? तसं मला अजूनही माहित नाही. तुम्हाला काहीच माहित नाही? अजूनही माहित नाही. शेती, गाडी. शेती गावी तर मी राहिले. गाडी पण मी बघितली, माझ्या नंदेकडे आहे. तर ठीक आहे, गाडीचं सोडा. हो. गाडीचा प्रॉब्लेम नाहीये. नाहीये. पण ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या, बरं शेती आहे, मुंबईला गाड्या आहेत, हे सगळं आम्ही बघितलं नव्हतं. शेती आम्ही गावी गेलो एवढं होतो. कसं काय? म्हणजे तुमच्या घरच्यांना नाही वाटलं? सांगणाऱ्याचा कॉन्फिडन्स कसा होता, की जर तुम्हाला शंका असेल ना, तुम्ही पेपर्स मागवून बघा. मग आता एवढं बोलल्यानंतर कोणत्या मुलीचे अच्छा. घरचे की नाही दाखवाच पेपर म्हणतील, कारण त्यांना मुलगी द्यायची आहे ना. जर हम्म. द्यायची आहे, तर आपण इतका विश्वास नाही दाखवू शकत, का तर उद्या मुलीला ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमचं काय एज होतं त्या पिरियडला? म्हणजे 27. 27. 27. हां. अच्छा, म्हणून घरच्यांना ही गडबड आहे, की मुलीचं वय वाढलेलं आहे आता, तिचं लग्न कसंही करून हां. दिलं पाहिजे. नाही पण ह्याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? नाही का, जर एवढे बरेच लोक अशी आता बरेच आपले जे प्रेक्षक आहेत ते बघत असतील, की नाही का, हं. की मुलगीचं वय वाढलं म्हणजे लगेच लग्न करून देणं, म्हणजे हे कितपत योग्य आहे? चुकीचं आहे. पूर्ण चुकीचं आहे. तुम्ही भले 30 होऊ दे, 40 होऊ दे तुमच्या घरात. आज मुलगी 40 वर्ष झाल्यानंतर लग्न करून जाते आणि सुखाचा संसार करते ना, ती योग्य हातात पडल्यानंतर करेल. हं. पण जर तुम्ही 20-22 मध्ये अरे नाही वय होतंय, 25 झालंय, वय होतंय, चला करून देऊ. ह्या गडबडीमध्ये जर मुलगी चुकीच्या हातात गेली ना, एकतर तिचं जीव जाणार आणि मग तुम्हाला तिच्या मैतीलाच जाणार. नाहीच, तर ती तुमच्या घरी येऊन कायमची. मग तुम्हाला लोकांना उत्तरं द्यायची ही लोकलाज. हं. तोही तुमच्या पुढे मग तो खूप मोठा प्रश्न आहे, की मुलगी इथे काय? तुम्हाला मग ते सुद्धा जड जातंय. बेटर वे की होऊ द्या, वय होतंय तर. जर तुम्हाला म्हणजे म्हणतात ना, चोच दिली तर चाराही दिलाय देवाने. हं. जर तुम्हाला तुमच्या पोटाला मुलगी दिली आहे ना, तिच्यासाठी एक जोडाही बनवलाच असेल ना देवाने. हं. वाट बघूयात त्याची. किंवा म्हणजे ॲटलीस्ट भलेही तुम्ही गरिबाच्या घरात द्या. कारण माझं एक वैयक्तिक असं म्हणे, रंगरूप आयुष्यभर राहत नाही. कधी ना कधी शरीरावर सुरकुत्या येणार आहेत. येणारच आहे. पैसा आयुष्यभर राहत नाही. म्हणजे आज नाही तर उद्या एखादा वेळ प्रसंग माणसाला शून्यामध्ये आणतो म्हणजे आणतो. तो हो. काही आयुष्याला पुरलेला नाहीये. बरोबर. माणसाचा स्वभाव, आपण वैतागात पण म्हणतो, की स्वभावाला औषध नसतं. हं. एखाद्याचा वाईट स्वभाव असेल ना, तर आपण बोलून जातो. स्वभावाला औषध नसतं. हं. माणसाचा स्वभाव चांगला असू दे किंवा वाईट असू दे, लाईफ टाईम नाही बदलत. नाही बदलत. माझं असं म्हणणं आहे ना, की भले तुम्ही गरिबाच्या घरात द्या, पण आधी त्या मुलाचा स्वभाव बघा. हं. नाही तर तुम्ही खूप श्रीमंती बघून देताय आणि उद्या जर तुमच्या मुलीचा आणि त्या मुलाचा स्वभावच मॅच होत नसेल, हं. तर मग अशी परिस्थिती यायला वेळ लागणारच नाहीये. मग मुलीचंही आयुष्य बरबाद आहे. हो. म्हणजे त्या मुलाचंही आहे. म्हणजे ते पूर्ण हो. दोन्ही जी घरं एकत्र आलेली आहेत, त्यांचा पूर्ण पूर्ण फाट. आणि माझ्यासाठी असं होतं ना, की लग्न ही खूप मोठी कमिटमेंट होती. म्हणजे मला माझ्या श्वासापेक्षा जास्त मोठी कमिटमेंट होती लग्न. तर मला होतं, की मला काहीही होऊ दे, मला निभवायचंय. म्हणजे कितीही वाईट परिस्थिती येऊ दे, गरिबी येऊ दे, काहीही येऊ दे, समोरच्याचा स्वभाव कसा असेल मी बदलून दाखवीन. पण मी नाही बदलू शकले. म्हणजे एका पॉइंटला येऊन ना मी इतकी हतबल झाले ना, की मी 6व्या महिन्यात मार खाल्ला. मी 3ऱ्या महिन्यात मार खाल्ला. मुलगी पोटात होती तेव्हा. लग्नाच्या 4थ्या दिवशी पहिलं भांडण. 7व्या महिन्यात परत मार खाल्ला. त्यावेळी सासू माझ्या जवळ नाही. मग 8वा महिना लागला. असं म्हणतात 8व्या महिन्यात मुलगी पाठवत नाहीत माहेरी. पण मी ठाम होते, की मला आता थांबायचं नाहीये. म्हणजे त्यावेळेस सिच्युएशन अशी होती ना, की माझ्या सासऱ्यांनी मला फोन केला. माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांना फोन केला. म्हणले, "तुम्ही दोघं मुंबईला आहे आणि तिचं पोट दुखतंय. आता काय करणार? तिची परिस्थिती अशी आहे." तर मग माझे सासरे म्हणले, ती थोडं पण सहन करत नाही." माझ्या वडिलांना सांगतायत, की "तो मुलगा एकतर सर्किट आहे, उचलेल एखादा डाग नेऊन विकून टाकल, त्याच्याकडे काहीच पैसे नाहीयेत." आणि दवाखान्यात मला सांगितलं होतं, की "जर दुखायचं नाही थांबलं, तर आपण तुला YCMला शिफ्ट करू पुण्यामध्ये आणि तुझं सीझर करावं लागेल." हं. हे मला जुन्नरला त्यांनी सरकारी दवाखान्यात नेलं होतं. तिथे मला हे क्लिअर केलं होतं. तर मग मी तसाच निरोप सासरच्यांना आणि माहेरच्यांनाही दिला, की अशी-अशी कंडिशन आहे. तर मग माझ्या वडिलांना माझ्या सासऱ्याचा फोन येऊन गेला होता, की त्याच्याकडे पैसे नाहीयेत आणि तो एखादा डाग विकेल, ही थोडं पण सहन नाही करत. मग माझ्या वडिलांनी त्यांना कुठलाच दोष दिला नाही ना माझ्या नवऱ्याला कुठल्या गोष्टीबद्दल डिस्कस केलं. मला पैसे पाठवले. मला म्हणे, "तुला आत्ता 5,000 पाठवतोय. जर सिच्युएशन आलीच ॲम्ब्युलन्स करून यायची. आम्ही येणार, तुला घेऊन येणार, ते उलटं होईल.
डायरेक्टली अँब्युलन्स करून इकडे या, तिथून पुढे काय आल्या होती कमी जास्त असेल ते आम्ही बघू, इथे आम्ही आहोतच सगळे. म्हटलं ठीक आहे. तर पण तेवढी वेळ नाही आली देवाच्या कृपेने. 2 दिवस हॉस्पिटलाइज होते, मेडिसिन वगैरे त्याच्याने दुखायचं थांबलं. पण मी ज्या दिवशी मला सकाळी सांगितलं ना, की मला डिस्चार्ज देणार आहे, त्याच दिवशी मला 8वा पण लागलेला होता. घरच्यांना फोन केला. म्हटलं, "मी हॉस्पिटलमधून घरी जायच्या आत तुम्ही मला घरी पाहिजे. मी थांबणार नाही आता याच्यापेक्षा जास्त, मला घ्यायला या." म्हणजे डिलिव्हरीसाठी. तर घरचे म्हणे ठीक आहे. त्यांनी डिस्कस वगैरे केलं. ते यायला तयार झाले आणि आले पण ते. मी घरी गेले, तर घरामध्ये आमच्या 2 छोटी कुत्र्याची पिल्लं होती. अख्खं घर घाण केलेलं होतं. मग सासू म्हणे, की "एवढं सगळं आवर आणि मग जा." तर मी जस्ट हॉस्पिटलमधून आले. माझा आणि त्यांचा बंगला पण एवढा मोठा होता ना, मला झाडून जर घ्यायचं म्हटलं मला 1 तास, 1.5 तास मला आरामात जायचा. म्हणजे इतकं मोठं घर होतं. तर बंगल्यात खरंच सुख भेटतं का? नाही. तुम्ही एक वेळ ना एखाद्या झोपडीमध्ये अर्धी भाकर खाऊन झोपा. पण माणूस तुमच्यासोबत करेक्ट पाहिजे. तुम्ही किती मोठं घर आहे, किती म्हणजे धनसंपत्ती आहे, काहीच मॅटर नाही करत. म्हणजे माझं असं होतं ना, लग्न होऊन मी 1 वर्ष तिथे होते. माझ्या मोबाईलचा रिचार्ज पण माझे वडील करायचे. आणि बाकीच्या जेवढ्या नेसेसरी गोष्टी असतात, त्या तर लग्न होताना माझ्या बहिणीने मला म्हणजे रुकवत असतो ना, त्याच्यामध्ये सगळी गोष्ट डझनच्या क्वांटिटीमध्ये दिली होती, की बाबा वर्षभर काही मागूच नकोस. बापरे! इतकं मला इकडून दिलेलं होतं. मग नंतर सासूनी तुम्हाला सांगितलं? हां, मग ते साफ-सफाई केली, घरचे आले घ्यायला वगैरे. घरून मी निघाले, तिथून गेले. त्यानंतर डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी व्हायच्या 8 दिवस आधी पण परत अशीच फोनवर भांडणं. म्हणजे मला आता मी माहेरी होते, नंदांचे फोन, त्या मावस नंदा म्हणजे माझं त्यांच्या घरात बाकी सगळ्यांशी बॉन्डिंग खूप चांगलं होतं. सगळ्यांशी. मावस नंदा, चुलत नंदा, त्याचे चुलत सासू-सासरे, त्याच्या मावश्या, त्याची आजी सगळ्यांचं खूप माझ्याशी इतकं छान जमायचं ना आणि माझा स्वभाव मी जॉइंट फॅमिलीत होते. मला जुळवून कसं घ्यायचं माणसाशी हे मला पटकन जमायचं. तर त्यांचे फोन वगैरे आले. मग कधीतरी एखादा फोन बिझी लागला, त्याच्यावरून मग भांडण, मग परत संशय, "तू तिकडे गेली की तुझे फोन बिझी लागतात." मग मला परत ब्लॉक केलं आणि त्यावेळी परत मी अशीच वेड्यासारखी रडायचं, कॉल करायचे 200-200. हां, तर मग त्यानंतर इकडे आले, डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीच्या 8 दिवस आधीपासून परत माझं डोहाळे जेवण तिकडे माझी सासू म्हणे, "करू, करू, करू." पण ही भांडणं वगैरे झाली. त्यानंतर काही त्यांनी ते मनावर नाही घेतलं. पण माझ्या घरच्यांची हौस होती ना, म्हणजे माझी मी म्हटलं जसं जॉइंट फॅमिली. तर इकडे आल्यानंतर इकडे पण आमच्या घरी पण नाहीत करत. इकडे पण धार्जिन नाही म्हणतात. पण मग माझ्या मावशीनी, मोठ्या बहिणीनी, नाही म्हणे तिची हौस कधी होणार? मग त्यांनी ते करायचा बेत घातला. फक्त त्याला येऊन उभं राहायचं होतं. तो त्या दिवशीही नाही आला. डोहाळे जेवणाला पण नाही. अरे! ज्यावेळी म्हणजे माझं डोहाळे जेवण होतं, त्यावेळी माझ्या नवऱ्याने तर मला ब्लॉकच केलेलं होतं. त्याला मेसेज करा, कॉल करा, काहीच नाही. सासूबाईंना कळवलं. सासूबाई कोणालाच घेऊन नाही आल्या. फक्त शेजारी जी माझी चुलत सासू होती त्यांना घेऊन आल्या. तिथे आल्या, त्या पण उशिरा आल्या. त्यानंतर तिथे येऊन त्या माझ्या वडिलांनाच घेऊन मार्केटला गेल्या. मग सगळं सामान म्हणजे कोणी काय आणलंय ते बघून मग त्या वस्तू आणायला गेल्या. त्यानंतर सगळं घेऊन आल्या, ओटी वगैरे भरली आणि मग सगळ्यांसमोर म्हणजे असंच सगळे पाहुणे वगैरे होते. आणि त्यांनी मग तिथे सगळ्यांसमोर एक हे ते आपण उघडून बघतो ना वाटी, की लाडू आहे की बर्फी. तर त्या याच्यामध्ये सासूबाईंनी असं म्हणजे ते ओपन करायच्या आधी वाटी की जर मुलगी झाली तरच मी बघायला येईन. नाहीतर मी तोंड पण नाही बघणार. हा त्यांचा शब्द होता. म्हणजे सगळ्यांसमोर? हां, सगळ्यांसमोर. म्हणजे माझे अख्खे नातेवाईक होते, माझे रिलेटिव्ह जे पण कोणी आहेत, सगळे गावाकडचे पाहुणे वगैरे सगळे होते. तर त्या सगळ्यांसमोर सासूबाईंचा तो शब्द आला, की "जर मुलगी झाली, तरच मी बघायला येईल, नाहीतर मी तोंड पण नाही." म्हणजे त्यांना असं होतं, की त्या जनरेशनमध्ये माझ्या घरामध्ये माझ्या नंदांना, दिरांना सगळ्यांना मुलं होती. मग त्यांना मुलीची अपेक्षा होती. तर मला थोडं माझं टेन्शन तिथे कमी वाटायचं, की अरे ठीक आहे, मुलगा जरी झाला तरी ह्या लोकांना काही मुलगा जरी झाला आणि मुलगी जरी झाली, तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मोस्ट ऑफ दी असं असतं ना, की मुलगाच पाहिजे म्हणून ते एक प्रेशर असतं. मला तसं काही नव्हतं. असं त्यावेळेला मला वाटायचं. तर पण सासूबाई बोलून पण गेल्या सगळ्यांसमोर, की मुलगीच पाहिजे. मला अजून थोडं रिलॅक्स झालं, की ठीक आहे चला काय होईल ते होईल. डिलिव्हरी झाली, मुलगीच झाली. मग मला अजून समाधान, की चला त्यांच्या मनासारखं झालं. ज्या दिवशी मुलगी झाली माझी, त्याच दिवशी तिकडे आमच्या घरामध्ये एक डेथ झाली होती. त्यामुळे सेम डे तर कोणी नाही येऊ शकलं. सेम डे फक्त तिचे पप्पा येऊन बघून गेले. म्हणजे माझे मिस्टर आले होते. ते पण रात्री 10:30-11 वाजता. व्हिजिटिंग आवर्स संपले होते. पण मग तरी आले, भेटले, गेले. त्यानंतर मग त्यांना ते स्वतःच्या मुलीला बघितल्यावरती थोडंसं रिग्रेट 9-10 दिवस बोलत नव्हते. म्हणजे मला माझी डिलिव्हरी झाली हे मला सांगायला पण त्यांनी अनब्लॉक नव्हता माझा नंबर. तर बहिणीने माझ्या कळवलं. म्हणजे माझी बहीण आणि त्यांचं संभाषण तर पूर्ण बंदच होतं. पण माझ्या बहिणीने कळवलं, की तुम्हाला मुलगी झाली आहे म्हणून.
पण बरोबर. ह्या पिरियडला त्यांनी तुमची किती काळजी घेतली पाहिजे? किती? आणि हे ऍक्च्युली हे सगळ्याच मुलींना एक्सपेक्टेड असतं. पण मलाही होतं, की माझं लाईफ असं असेल, नवरा तसा असेल. पण सगळ्या गोष्टी ना उलट्या होत गेल्या माझ्या बाबतीत सुरुवातीपासूनच. मग नंतर-नंतर मीच थोडेसे होप मग माझं असं होतं ना, की ठीक आहे चला मला नाही, पण माझ्या मुलीला भेटलं पाहिजे. मला तुम्ही दुर्लक्ष करा, काहीही करा, पण ते अटेन्शन, ते प्रेम तिला भेटलं पाहिजे. वडील म्हणून तुमची हां. जबाबदारीच आहे ती. तर मग माझ्या अपेक्षा तिच्यासाठी थोड्या वाढल्या नंतर. तर ती झाल्यानंतर पण 5वी असते हं. नॉर्मली. तर सासूबाईंना म्हणजे मला घरी आणलं 3रा दिवस होता. घरी आणलं जस्ट सासूबाईंचा फोन आला. मग घरात सगळेच होते. जस्ट आता नुकतंच बाळ आलं होतं, वेलकम वगैरे झालं होतं. हं. माझा परिवार होता आणि तेवढ्यात सासूबाईंचा फोन आला, तर तो स्पीकरवरच मी घेतला. तर मग मी सासूबाईंना विचारलं. माझी चुलती बोलली, की म्हणजे 5वीचं काय वगैरे विचार नियोजन म्हणजे आम्हाला त्या हिशोबाने तयारीला लागायला. तर तिकडून माझ्या सासूचा शब्द आला, काय 5वीचं काय तुम्ही करणार आहे? आमच्याकडे 5वी खूप मोठी घालतात आणि बघा जेवढ्या बायका येतील ना, तेवढ्यांना तुम्हाला सगळं म्हणजे पाहुणचार, पुरणपोळ्याचा स्वयंपाक, परत त्यांना आलेल्यांना सगळे आहेर वगैरे ते सगळं करावं लागेल. असेल तुमची ऐपत तर करा तुम्ही. मग तिथे माझ्या घरचे थोडेसे हे झाले म्हणजे लग्नाच्या वेळी पण त्यांची काहीच अपेक्षा नव्हती. त्यांनी जेवढं अपेक्षित होतं ना, त्याच्या वरचढ आम्ही लग्न केलं. लग्नामध्ये बैठकीमध्ये सोनं देणं-घेणं वगैरे अशी काहीच बोली नव्हती. पण साखरपुडा ठरला होता, तर साखरपुड्याला एक अंगठी तर नॉर्मली असतेच. आम्ही आमची केली होती मुलासाठी. मुलाकडच्यांनी काहीच नव्हतं आणलं. अरे! म्हणजे माझ्या लग्नाच्या कॅसेटमध्ये पण ते आहे. फक्त मी माझ्या नवऱ्याला अंगठी घातलेली आहे. त्यांनी आणलीच नव्हती. म्हणजे ज्या बेसिक गोष्टी असतात ना, त्या तरी आम्ही ॲट केल्या. देवाण-घेवाणीचा काही विषय नव्हता. बट जे एक रिच्युअल्स प्रमाणे असतं. तिथे आता साखरपुडा करणारे मग दुसरं काय असतं? तिथे रिंग सेरेमनीच असते ना. ते पण नाही. तर मग ते सुरुवातीपासून त्यांनी बघितलं होतं, की आमच्या तोलामोलाने आम्ही त्यांच्या अपेक्षेपेक्षा वरचढच गोष्टी केल्यात आणि त्या मुलीच्या 5वीचा जेव्हा विषय आला ना, त्यावेळी माझ्या सासूचा शब्द आला, की "तुमची ऐपत असेल तर करा." मग माझे घरचे थोडेसे हे झाले. मग मी माझ्या नवऱ्याला बोलून दाखवली ही गोष्ट. म्हटलं, "आत्तापर्यंत आमच्या ऐपतीमध्ये तुमच्या अपेक्षेपेक्षा काही कमी आलंय का? म्हणजे तुमचे जेवढे पण आत्तापर्यंत पाहुणे आले किंवा काय, आम्ही कुठे कमी पडलोय का? तर तुमच्या आईचा हा शब्द ह्या ओकेशनसाठी तर नाही यायला पाहिजे होता. माझं बाळ झाल्यानंतर पहिला कार्यक्रम आहे तिचा हा. आणि मग तिथे जर तुम्ही आमची ऐपत हे करताय, तुम्ही या म्हणलं किती येणार आहेत फक्त सांगा. तुम्ही बघाल म्हणलं आमची ऐपत काय." मग त्यावेळी मग माझ्या नवऱ्याने सासूला कॉल केला, भांडण काढलं. मग सासूबाई म्हणे, "मी बोललेच नाही." ते पहिल्यापासून होतं, नाही म्हणायचं. मग त्या सगळ्या गोष्टी मग नंतर मग आल्या त्या 5वीला कोणालाच नाही आणलं सोबत. फक्त माझ्या नवऱ्याच्या एका आत्याला घेऊन आले, बाकी कोणाला नाही. पण मग जसं ठरलं होतं पुरणपोळ्याचं जेवण वगैरे, जे पद्धती आहेत माझ्या घरचे पहिल्यापासून फॉलो करतात. त्यांनी त्या दिवशीही केल्या. पण मग माझी सासू जेवढं नाक वर करून बोलली होती, की "आमचे एवढे लोकं येतील, तेवढ्यांना करावं लागेल." कोणीच नाही आलं. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे. जी करायची एक प्रथा होती ती केली, केली. झालं. मला वाद वाढवायचा नव्हता. मुलगी त्यानंतर ते इथून गेले. त्यानंतर परत वाद, परत भांडणं, परत ते सगळं. मुलीला घेऊन तुम्ही सासरी गेले. नाही, नाही, सासरी नाही. मी माहेरीच होते. फक्त 5वी झाली. 5व्या दिवशी हं, ते हं. येऊन गेले भेटून हं, हं. आणि ज्या दिवशी झाली मुलगी, त्या दिवशी नवरा येऊन गेला. त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये माझी नणंद, हं, हं. सासू नाही, नणंद, सासरे हं, हं. आणि माझी जाऊ ते येऊन मुलीला बघून गेले. त्याच्यानंतर कोणाचाच पत्ता नाही. त्याच्यानंतर परत आमची भांडणाला सुरुवात झाली. मी इकडेच होते. ते फोन हं. बिझी लागला. मग तुझा तिकडे गेला की फोन बिझी. संशय. ते एक बी कुठेतरी पेरून ठेवलेलं होतं. तर मग तिथून पुढे आणि मी तर तेव्हा पण तसंच वेड्यासारखं कॉल करायचे, रडायचं, कॉल करायचे, रडायचं. मग त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर, इव्हन माझ्या मुलीच्या पण तब्येतीवर व्हायला लागला. मग एका पॉइंटला मी इतकी फ्रस्ट्रेट होऊन गेले ना, मला म्हणजे सुचेच ना काय. तर त्या दरम्यान मला असं झालं होतं ना, की आयुष्यच संपवून टाकावं. म्हणजे नकोच. ते येतील त्यांची मुलगी घेऊन जातील. संपवून घेऊया स्वतःला. पण तिच्याकडे बघून मला ते एक होतं ना, की नाही आता मरायचं नाहीये. हिच्यासाठी तुला जगावं लागेल. म्हटलं ठीक आहे, बघूयात किती दिवस. आणि माझे घरचे होतेच सपोर्टला. तर मग 6 महिन्याची मुलगी झाली. तोपर्यंत त्यांचा एकही माणूस नाही. व्हिडिओ कॉल करायचे. भांडणं मिटली की व्हिडिओ कॉल करायचे. मुलीला बघायचे व्हिडिओ कॉलवर. परत कधी एखादा आधीमध्ये फोन बिझी झाला, की मग ब्लॉक करायचं. बोलणं बंद, सगळं बंद, शिवीगाळ चालू. ते चालूच होतं. मग माझे वडील माझ्या सासऱ्यांशी बोलले. "नाही, अरे नाही," म्हणे, "तो ऐकतच नाही. आम्ही काय करायचं?" मग मी बोलले माझ्या सासऱ्यांशी. "नाही," म्हणे, "तुला माहिती आहे ना तो किती अकर्माश आहे." अरे
तुम्ही असं जर बोलणार तर तो तसाच राहणार आहे. तसंच राहणार आहे. तुम्ही कुठेतरी आता त्याला हे सांगणं गरजेचं आहे, की बाबा आता तसं राहणं तुला सोडावं लागेल, तुला बदलावं लागेल. तुम्ही मला सांगताय, की तो तुला माहिती आहे ना तो कसा आहे. म्हणजे तुम्ही गृहीत धरलंय, की त्याला बदलायचंच नाहीये. हं. तोही ठाम बसलाय, की नाही मला बदलायचंच नाहीये. ते झालं. त्याच्यानंतर मुलगी 6 महिन्याची झाली. माझ्या आत्यानीच परत पुढाकार घेतला. तेव्हा पण घरात काहीतरी कार्यक्रम होता. आत्या आली होती. सगळं बोलणं वगैरे केलं फोनवर. म्हणे ही पद्धतच नाही म्हणले. पहिलं बाळंतपण, तिचा पूर्ण दवाखाना, सगळ्या सोनोग्राफी सगळं सगळं आम्ही केलं. तुम्ही जसं म्हणलं तसं सगळं आम्ही केलं. पण मग आता आमच्याकडे हीच पद्धत आहे, की डिलिव्हरी नंतर मुलीला आणि नॉर्मली सगळीकडे हीच पद्धत असते, की मुलीला घ्यायला मुलाच्या घरचे येतात त्या बाळाला घ्यायला. तुमचे आले पाहिजेत. माझ्या आत्याने ते जे आडवं लावलं ते सोडलंच नाही. मग कुठेतरी ते तयार झाले. ते लोकं म्हणे नाही ते त्याचे आई-वडील ते माझ्या बहिणीने शिव्या दिल्या होत्या ना. तर मग म्हणे आम्ही त्यांच्या घरची पायरीच नाही चढणार. मग माझ्या बारक्या नंदेने पुढाकार घेतला. म्हणे मी जाते आणायला. तर मग त्या आल्या, आम्हाला घेऊन गेले. तिथून पुढे परत 1 महिना सगळं व्यवस्थित गेलं. मग सगळे तिला बघायला तिकडे पाहुणे वगैरे सगळं खूप परत छान चाललं होतं. म्हणजे घरात असं एक लहान मूल आल्यावर म्हणतात ना घराचं गोकुळ होतं, तसंच चाललं होतं. नंतर 1 महिन्याने परत छोट्याशा गोष्टीवरून राग, परत मारहाण आणि ती मारहाण पण त्यावेळेसची लेव्हल थोडी एक्स्ट्रीम झाली. अ, कारण काय होतं, कपडे धुवायला उशीर झाला. एवढंच बापरे! रिझन होतं आणि मग त्यांची आजी आलेली होती. आजी होती बाळाजवळ. मी कपडे धुत होते. नंतर माझे धुवून झाले कपडे, मी बाहेर आले आणि तेवढ्यात बाळ उठलं. तर मी तिला घेतलं, मांडीवरती होती आणि हे आले अचानक आणि मारायला सुरू. मला कारणही माहीत नाही. मला म्हणे, "तू बाकीच्या बायका 9 वाजता कामं संपवून शेतात जातात आणि तुझे 2 वाजले तरी कपडे धुवून. आता घरामध्ये लहान बाळ आहे, पाहुणे येतायत, जातायत, थोडा वेळ होणार." समजून घ्यायची कॅपॅसिटीच नाही. तर त्या दिवशी जे मला मारलं आणि ती माझ्या मांडीवर होती आणि माझं तिकडे इकडे नाही, पण तिकडे कंटिन्यू हातात बांगड्या, म्हणजे जसं त्यांना पाहिजे तसं माझं राहणीमान होतं. तर ते पहिला फटका जेव्हा मारला, माझी सवय हातमध्ये घातला. ते पूर्ण बांगड्यांच्या काचा इथे घुसल्या होत्या सगळ्या अशा पूर्ण असं रक्त गळत होतं. एवढं जोरात मारायचे? हां. एकच फटका, पहिलाच फटका मी असा हात पकडला आणि ते मारलं, ते पूर्ण बांगड्याच्या सगळ्या काचा इथे कपाळात वगैरे घुसल्या. बाळ माझ्या मांडीवर होतं. मी नंतर बघितलं, मी तिच्या इथून काच काढली होती. मला त्या पॉइंटला असं झालं, की जर तिने चुकून डोळा चोळला असता आणि त्यावेळेला मग त्यांनी मारायला सुरुवात केली. मग माझी सासूची आई आलेली होती, त्यांची आजी. ती मध्ये पडली. मग तिने त्यांना बाहेर काढलं त्या रूममधून, दार वगैरे लावून घेतलं. त्यांनी दरवाजाला लाथ मारली, एका लाथात कडी तोडली. आत आले रागाने, दुसरी लाथ मला मारली. बाळ माझ्या मांडीवर होतं. मी अशी वाकले, तिला लागायला नको म्हणून. ती जी त्यांनी लाथ मारली, तर इथे मणक्यात माझ्या बसली. माझे 3 मणके जागेवर सरकले. मला असं झालं ना, म्हणजे त्या पॉइंटला मला काहीच जाणवलं नाही. लागला फटका खूप जोरात, हे जाणवलं. दुखलं खूप जोरात. पण मला हे एक्स्पेक्टेड नव्हतं, की मणका तुटला असेल. बाळ माझ्या मांडीवर, त्याने नंतर तिला काढून घेतलं. म्हणे, "तिला इथे ठेव. तुला नखरे करायला कारणच पाहिजे काम नाही करायला." तिला बेडवर ठेवायला लावलं. तिला माझ्याकडून काढून घेतली. मला म्हणे, "जा कपडे वाळत टाक." तर माझं ते रक्त मी आरशात पण नाही बघितलं, की किती लागले काय. ती रडत होती ना, तर माझा जीव नुसता असं हे होत होता, की आणि त्याने घेतलेलं पण नव्हतं. असं तिला बाजूला ठेवलंय आणि तिच्या बाजूला झोपला होता जस्ट. तर मग सासू त्यावेळी पण घरात नव्हती. शेजारच्यांच्या वावरात गेलेली होती. मग मी आता तिला बोलवायला मी फोन केला. सासूबाई फोन उचलेना. मग मी घरामध्ये आले बाळाचा जोरात आवाज ऐकून. तिला घ्यायला गेले, तर त्याचा शब्द कळला. म्हणे, "रडू दे. मरणार तर नाही ना?" रडून, रडून. "रडू दे, किती रडती मी बघतो." म्हणजे तोही घेईना, मी घ्यायला गेले तर मला घेऊ देईना. मला अजून ते त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा. मग मी सासूबाईंना फोन केला, त्या फोन उचलेना. बाहेर गेले, कपडे वाळत टाकत होते. तिथे वनाळीवरती टॉवेल टाकला होता. तो टॉवेल तसाच अंगावर घेतला ओढणीसारखा आणि सासूला बघायला गेले. त्यांनी लांबून मला येताना बघितलं. त्या निघाल्या. त्यांना कळालं ही मी घराबाहेर एकतर अशी पडत नाही. म्हणाल्या, "काहीतरी गडबड आहे." तर त्या आल्या समोरून. आल्या, बघितलं सगळं रक्त वगैरे गळत होतं. म्हणे, "काय झालंय?" म्हटलं, "ती रडतेय ते त्यांनी मला तर मारलेच मारले, पण तिला घेऊ देत नाहीत." म्हटलं आणि तिला घ्यायला गेले, की ते अशी भाषा वापरतायत. म्हणे, काय मरत असेल मरणार तर नाही ना? आणि मरत असेल तर मरू दे, मी बघतो." तर मग सासूबाई आल्या. त्यांनी पहिल्यांदा बाळाला घेतलं. तिला माझ्याकडे दिलं. तिला दिलं त्यावेळी मी बघितलं तिच्या इथे काच होती. मग मी बाहेर नेलं तर टॉवेलच्याच एका कोपऱ्याने ती काच बाजूला काढली आणि तिला शांत केलं. मग मी आईंना बोललो, म्हटलं, "मला राहायचंच नाहीये. मला आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या घरी नेऊन सोडा."
सासरे माझे मुंबईला गेले होते. तर मग सासूबाईंना कळेना आता दोघांच्या भांडणामध्ये काय करायचं. त्या म्हणे, "2 दिवस थांब, पप्पा येऊ देत, मी सांगते पप्पांना सोडायला." तर त्याचं परत की "नाही माझी मुलगी दे, तुला कुठं जायचंय जा." मी तिला सोडून जाणार नाही. त्याला हं. माहिती होतं. "नाही माझी मुलगी दे, मला नाही सांभाळणं झालं, मी विहिरीत टाकून देईन. मी मारून टाकन तिला, पण मी तुला नाही देणार." मग ती गोष्ट मला अजून फील झाली. माझा पाय तरी कसा निघणार? हं. मग मला असं होतं ना, की मी मार खाऊ शकते थांबून, पण मी तिला सोडून नाही जाऊ शकत. म्हटलं ठीक आहे. 2 दिवस गेले. त्या दिवशी मला काहीच जाणवलं नाही. लागलं होतं, चांगलाच मुक्का मार लागला होता कमरेत. दुसऱ्या दिवशी मला उभंच राहता येईना. हा पाय माझा उजवा पूर्ण गेला. म्हणजे मी उठून बिछान्यात जेव्हा सकाळी उभी राहिले ना, एकदम जमिनीवर कोसळले. 2 मिनिटासाठी असं वाटलं ना, मी लुळी झालीये. मला सुचेना. बेडला पकडलं, परत उभी राहायचा प्रयत्न केला, नाही झालं. सासूला आवाज दिला. म्हटलं, "आई मला उभं राहता येत नाही अजिबात." म्हटलं, "ह्या पायामध्ये जीव नाहीये. काल त्यांनी मारलंय ना, ते दुखतंय, त्रास पण होतोय मला." तर मला म्हणे, "आता रडू नको सकाळ-सकाळी. तो खाली आला ना, त्याला परत राग येईल. रडलेलं बघून तुला माहिती आहे तो चिडतो. आता शांत राहा. आपण बघू काय ते." म्हणलं, "ठीक आहे." मी तो आला खाली. म्हणे त्याने बघितलं आम्ही बोलत होतो. हिचं नाटक संपलं नाही का? म्हणजे त्याचं तेच, त्याचा रागच. मग म्हणे आईला सांगितलं, "एकही काम घरातलं तू करायचं नाही. तू जर काम करताना दिसली, मी तिला अजून मारणार." सांगितलं, तेवढं सांगून निघून गेला. दुपारी मग तो येईपर्यंत सासूच्या आईनी त्यांनी कामात बऱ्यापैकी मदत केली मला. मला म्हणे, "फक्त सांगू नको की स्वयंपाक वगैरे मी केलाय." दुसऱ्या दिवशी त्याला ते जेवणाची चव वगैरे कळली, सगळं आईने केलंय समजलं. दुसऱ्या दिवशी गेलाच नाही घरातून. आणि सासूला, की "तू पोरीला घेऊन बस, तू काय करायचं नाही, ती करणार." मला अक्षरशः मी आहे ना, असं एका हाताने आहे ना, किचन ओट्याला पकडून उभी होते आणि एका हाताने पीठ मळून मी एका हाताने चपाती लाटली होती. माझ्यामध्ये त्राण नव्हता. मी एका पायावर उभी होते. उभं राहता येत नव्हतं कमरेनी आणि दवाखाना तर लांबच. 3-4 दिवस, आठवडाभर तर मला दवाखाना माहीत नव्हता. मग त्यांचेच कोणतरी एक रिलेटिव्ह घरी आले होते आणि कोणी आलं, मी लंगडत चालत होते ना, तर विचारलं की सांगायचे, "जिन्यात पाणी पडलं होतं, तिथे पाय घसरून पडली." माझ्याच समोर आणि म्हणजे त्यांना ते पण वाटत नव्हतं, की हिच्या समोर आपण एवढं धडधडीत खोटं बोलतोय. तर मग मी पण घरातल्या गोष्टी नको बाहेर जायला. मी पण मग तसंच सांगायला लागले. कोणी जर विचारलं, की "काय झालं?" "नाही, तिथे पाणी सांडलं होतं, पाय घसरून पडले." तर मी त्या पण गोष्टी ठीक आहे म्हटलं, जाऊ दे. नंतर एक रिलेटिव्ह होते, ज्या सिस्टर होत्या त्या. तर त्या घरी आल्या. तर मग त्यांनी इंजेक्शन लिहून दिलं. नाही म्हणे होऊन जाईल, पेन किलर आहे. आता कोणाला माहिती आतमध्ये इंटरनल इंजुरी किती झाली? मला बरोबर आहे. स्वतःलाही कल्पना नव्हती. तर मग ते म्हणे, "एक इंजेक्शन देते, होऊन जाईल." तर मग त्यांनी इंजेक्शन दिलं. चालायला यायला लागलं. दुखणं थोडं कमी झाले. ती फ्रिक्वेन्सी कमी झाली. पण त्रास कुठे कमी होतोय? हा पाय टेकताच येत नव्हता. तर मग सासरे आले मुंबईवरून. त्याच्यानंतर मग थोडं वातावरण शांत झालं. मग सोनोग्राफीला पाठवलं. ह्याला सॉरी एक्स-रेला हॉस्पिटलला पाठवलं. आळेफाट्याला गेलो. तिथे दवाखाना दाखवला. तिथे गेलो. मला सोडलं तिथे, की माणूस गायब. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं. आता माझा नंबर आहे ना, मग मी कॉल केला. म्हटलं, "कुठे आहे तुम्ही?" तर म्हणे, "हे काय मागेच बसलोय. आलोय आत्ताच." म्हटलं, "ठीक आहे, आता आपला नंबर आहे." म्हटलं, "जायचंय आतमध्ये." येऊन पुढे बसले. तेव्हा मला जाणवलं, की हे ड्रिंक करून आलेत. अच्छा ड्रिंक. करायचे. तर मग म्हटलं, "हे हॉस्पिटल आहे." म्हटलं, "तुम्ही हॉस्पिटलमध्ये?" तर म्हणे, "ठीक आहे, काही नाही होत." वडिलांसमोर वडिलांना घाबरायचे. त्यांच्यासमोर पिऊ शकत नव्हते ना. मग जिथे बाहेर पडलो, जिथे चान्स मिळाला आणि त्यांच्या हातात घरचे पैसे पण देत नव्हते. तर मला आधी असं वाटायचं, की असं का? पण मग नंतर मला रिझन समजायला लागले, की हे की हे अशा कशामुळे? ह्या कारणामुळे हे लोकं पैसेच देत नाहीत. तर मग तिथे दाखवलं दवाखाना वगैरे. त्यांनी सांगितलं 3 मणके सरकले डॉक्टरांनी. मग तो एक्स-रे घेतला, घरी गेलो. त्यांनी बेल्ट दिला कमरेचा. ते सगळं वापरायला सांगितलं. घरी आलो. सासूबाईंना सांगितलं. नंतर सासूच्या आईचा हात मोडला. आमच्याकडे मी ते बाळाला बघायला म्हणून आली होती. ती राहिली, महिनाभर राहिली. आता उद्या जायचंय. आदल्या दिवशी तिचा हात मोडला. मग ते हात मोडला. त्यानंतर परत ज्या हॉस्पिटलमध्ये मला नेलं होतं, तिथेच त्यांची सर्जरी वगैरे. मग त्यांना घरी आणलं. अक्षरशः मी सून म्हणून जेवढं करायला पाहिजे. सासूची आई एज खूप जास्त होतं. त्यांचा बीपी वाढायचा. मग त्या जागेवर बसून-बसून एका पायाचा त्यांना त्रास चालू झाला. पाय सुजायचा. तर मग त्यांचं अक्षरशः सगळं बेडवरतीच. म्हणजे मी हागणं, मुतणं, खाणं-पिणं सगळं काढलं त्यांचं. मी कुठल्या गोष्टीची कधी हे नाही केली, की मी का करू? त्यांची मुलगी आहे, त्यांनी करावं वगैरे काहीच नाही, हेवा-देवा. सगळं केलं. त्यानंतर हे सगळं झालं. माझ्या घरचे आले एकदा. त्यावेळी पण मी लंगडत चालत होते.
माझा भाऊ असा बसलाय, माझा नवरा शेजारी. माझ्या भावाने विचारलं, "तुझ्या पायाला काय झालं? तू अशी का चालती?" तर मी काय बोलायच्या आत माझ्या नवऱ्याने सांगितलं, की "काय नाही, तिथे खिडकीत पाणी सांडलं होतं. दिसत नाही, आंधळ्यासारखी आली वरतून, पाय घसरून पडली." माझ्या भावाने फक्त माझ्याकडे असं बघितलं आणि भावाला नव्हतं माहिती खरंच, भावजाईला माहिती होतं. म्हणजे मी माझ्या वहिनीला खूप जास्त क्लोज आहे. तर मी वहिनीला सांगितलेलं होतं. तर मग भाऊ रिएक्ट नाही झाला, पण भावजाईने माझ्याकडे बघितलं, काहीच काही बोलूच शकत नव्हत्या ना. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर असंच एक गोष्टी मग तिकडे आमचं काही बने ना गणित. मग त्यांनी डिसाईड केलं म्हणे, "नाही, मी मुंबईला जातो, मी तिकडे कामाला." म्हणजे मी इथून गेले, 1 महिना तो फक्त आमच्यासोबत राहिला. त्या 1 महिन्यात हे भांडण झालं. त्यानंतर तो म्हणाला, "मी मुंबईला जातो, तू गावी थांब. मी तिकडे काहीतरी कामधंदा शोधतो. मग तुम्हाला तिकडे घेऊन जातो." म्हटलं ठीक आहे. मुलगी 7-8 महिन्याची झाली होती. मग तो गेला. त्यानंतर दिवाळीत फक्त एकदा आला. 4-5 दिवस दिवाळीचे. मग तेवढा टाईम त्यांनी मुलीसोबत घालवला. त्यानंतर परत मुलीच्या वाढदिवसाला आला. ते 8 दिवस त्यांनी मुलीसोबत घालवले. मग वाढदिवसाच्या 1 दिवस आधी त्यांचं बापलेकांचं झालं भांडण घरामध्ये. तो म्हणे, "मला इथे थांबायचंच नाही." माझा नवरा निघाला. मला म्हणे, "तू पण बॅगा भर, आपण जायचंय. इथे राहायचंच नाही." मग सासऱ्यांनी, सासूनी विनवण्या करून म्हणे, "आता एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय, मुलीचा वाढदिवस पहिला मोठा करतोय आपण, तर आपण हे सगळं होऊ दे. त्याच्यानंतर तुला कुठे तुझी मुलगी आणि बायको घेऊन जायची तू जा." तर मग त्याला शांत केलं, तो काय ऐकेना. तर नंतर काही करून तो तयार झाला. वाढदिवस झाला. पाहुणे गेले 2 दिवसांनी. पाहुणे गेल्याच्या नंतर लगेच सासरे म्हणले, "आता तुझ्या भरपूर सुट्ट्या झाल्या, तू पण जायचं." आणि त्यावेळी माझी तब्येत थोडीशी खालावली होती. म्हणजे झालं असं होतं, की मला परत दुसऱ्यांदा मी प्रेग्नंट राहिले होते आणि हं. आम्हाला परत दुसरं मूल ठेवायचं नव्हतं लगेचच. तर मग दोघांच्या घरच्यांच्या संमतीने म्हटलं ते अबॉर्ट करायचं. हिचा वाढदिवस झाला त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो. तिथून पुढे मी गोळ्या वगैरे घेतल्या, मला त्रास चालू झाला. मग तशा कंडिशनमध्ये माझी अपेक्षा होती, की माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत असावं आणि घरच्यांचं असं, की "नाही, तुझ्या आता खूप सुट्ट्या झाल्यात, तू जा." त्याला पाठवून दिलं. बरं ठीक आहे म्हटलं जाऊ दे, काही हरकत नाही, आहेत बाकीचे. आणि होते कोण? बारकी बहीण, सासू-सासरे तेच होते घरी. त्यानंतर तो गेला. घरात थोडेसे वाद झाले. माझ्या बहिणीवरून झालं. लहान बहीण माझी यांनीच बोलवून घेतली होती वाढदिवसासाठी. त्याच्यावरून वाद झाले. सासू म्हणे, "नाही, तिने माझा फोन चोरला." मी म्हटलं, "तिच्याकडे तिचा स्वतःचा मोबाईल आहे, माझा मोबाईल आहे. ती तुमचा मोबाईल का घेईल?" तर मी वरती होते बेडरूममध्ये. मी खाली आले, बघितलं त्यांचा मोबाईल समोरच होता ड्रेसिंग टेबल. फक्त सायलेंट होता त्यामुळे त्यांना सापडत नव्हता. मग हं. मी कॉल केला, ते व्हायब्रेट व्हायला लागला, सापडला, दिला. मग त्याच्यावरून वाद झाले. मी माझ्या घरी फोन केला. म्हटलं, "मला काही थांबायचं नाहीये, मी येते." तर नवऱ्याला पण फोन करून सांगितलं. म्हणे, "ठीक आहे, चालेल, जा तू आणि तुझ्या वडिलांना बोलवून घे आणि तू जा." म्हणजे ते नेहमीचंच ठरलेलं, की हं. तुझ्या बापाला बोलव, घेऊन जाऊ दे. हं. माझे वडील आले दुसऱ्या दिवशी, गाडी घेऊन आले, मला घेतलं, घरी गेलो. त्याच्यानंतर नवरा माझा मुंबईवरून पुण्याला आला. तोपर्यंत मी एका ठिकाणी जॉबसाठी अप्लाय केलं होतं. म्हणजे जस्ट एक इंटर्नशिपसाठी. माझी खूप इच्छा होती. माझं फॅशन डिझायनिंग झालं होतं. तर मला त्या लेव्हलच्या फर्ममध्ये काम करायचं होतं आणि जिथे मला काम करायचं माझं ड्रीम होतं ना, तिथून मला कॉल आला होता. तर मग मी तिथे जॉइन करायचा म्हणजे विचार चालला होता माझा. म्हटलं आधी एकदा यांचं मत घ्यावं. मग मी त्यांना सांगितलं असं-असं आहे. तर मला म्हणे, "ठीक आहे, कर जॉइन." मग तिथे सुरुवातीला 2 महिने इंटर्नशिप होती. तुम्हाला सॅलरी वगैरे काही मिळणार नव्हती. ते सगळ्या कंडिशन मी त्याला सांगितल्यानंतर त्याने अलाउड केलं. मी तिकडे जॉइन झाले. मग हा पुण्यामध्ये शिफ्ट झाला. म्हटलं ठीक आहे, राहूयात. मग ते पुण्यात आल्यानंतर मी म्हटलं मग वेगळं राहण्यापेक्षा एकत्र राहूयात. हं. मग माझ्या वडिलांनी रूम वगैरे बघून दिला. आम्ही जिथे राहतो, मी पिंपरीला राहायला आहे, भोसरीला माझ्या वडिलांनी घर बघून दिलं, रेंटने रूम घेतला. तर म्हणे दोघांच्याही घरातल्या कोणाचाच काहीच मदतीचा हातभार नको. आपण सगळं आपल्या जीवावर उभं करू. मग मी माझ्या आईने केलेले कानातले, जे गळ्यातलं होतं वरचं, ते मी मोडलं. म्हणजे मी विचारलं नवऱ्याला, की "गहाण ठेवू की मोडू?" तर नाही म्हणे, "आपल्याला पैसे लागणारच आहे, तू मोडून टाक." मग तेव्हा एकत्र राहायला आल्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या होत्या. क्लिअर म्हणजे म्हणजे क्लिअर इन द सेन्स की म्हणजे आता चांगलं चाललं होतं की कसं हां, म्हणू शकतो तसं. तर तो म्हणजे तो त्याचा राग वगैरे सगळं नाही, काही नाही, नाही. राग राग जे होता ना, रागाला फक्त रिझन भेटायला उशीर होतो. हां. बाकी राग जिथे होता तिथेच होता आणि शेवटी आमचं सेपरेशनचं रिझन पण रागच ठरला. म्हणजे दुसरं मी म्हटलं ना, की मला दुसऱ्या कुठल्याच मी त्याचं गावी राहणं एक्सेप्ट केलं. तो म्हटला मुंबईला राहू, मी ते एक्सेप्ट केलं. तो म्हटला नाही जाऊ शकत मुंबईला, आपण पुण्यात राहू. लहानपणापासून आम्ही स्वतःच्या घरात लहानाचे मोठे झालोय. भाड्याचं घर मला माहीत नव्हतं. मी त्यालाही तयार झाले. तो पुण्यात जेव्हा आला म्हटलं भाड्याचं घर घेऊन राहू. म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक गोष्टीला माझ्या आईने केलेले डाग तो म्हटला मोडून टाक. मी मोडून टाकले. माझ्या घरच्यांनी त्याला जी अंगठी, जी एंगेजमेंटला घातली होती, ती त्याने परस्पर मोडली. मला सांगितलंही नाही. मी त्यालाही ओके. त्याला सवय होती दारू पिण्याची, ठीक आहे.
माझी त्यालाही काही हरकत नाही. फक्त तू तुझ्या पुरतं ठेव काही ज्या गोष्टी असतील त्या. त्याचा मला त्रास नाही झाला पाहिजे. तो विमल खायचा, कामाला न जाणं आणि तिकडे अमाप पैसा होता ना. तर मग त्यामुळे सासऱ्यांचं असं होतं, की ठीक आहे ना, आज ना उद्या सगळं त्याचंच आहे. तर मग ह्याचं असं होतं, की ते दोघं मेले ना, की सगळं आपल्यालाच भेटणार. अरे पण ते दोघं मरेपर्यंत आपल्याला काही खायला तरी लागेल की नाही लागेल? तू त्यासाठी तरी कामाला जा. नाही. मग सगळ्या गोष्टी तिथपर्यंत मग मला असं वाटलं पुण्यात आल्यानंतर परिस्थिती थोडी बदलेल. हां. राग माणसाला कुठल्याही थरापर्यंत घेऊन जाईल नेऊ ना. शकतो. रागामध्ये आपल्यालाच कळत नाही आपण स्वतःचं किती नुकसान करून घेतोय. येस. मग आता काय स्टेटस आहे? आता जवळ-जवळ 4 वर्ष होतील ह्या एप्रिलमध्ये. आम्ही एकत्र नाहीये. तो तिकडे, मी इकडे. मी वाट बघितली. मला होप होते, की हं, माझ्यासाठी नाही, पण मुलीसाठी येईल. पण मग हं. नंतर मला रिअलाईज व्हायला लागलं, की ते मुलीसाठी साधं कॉल सुद्धा नाही करत आहेत. मग कुठेतरी जाणवलं, की ती मुलगी आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. घरामध्ये सगळ्यांना मुलं आहेत. हे मी कुठेतरी विसरून गेले फक्त त्यांच्या बोलण्यावरून. हं. ज्यावेळी आता म्हणजे एखाद्या मुलीला कशी ट्रीटमेंट द्यायची असते, हं, बहुतेक त्याची शिकवणच मिळाली नसेल. नाही आणि त्यांना सिस्टर आहे का? 2 आहेत. मग त्यांच्या सिस्टरच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडल्या नाहीत का, की जे लहान बहिणीच्या बाबतीत घडलेल्या आहेत. मला त्यांनी मग जास्त नाही त्यावेळेस त्यांना सांगितलं. कळालं नाही का, की आपली बहीण दुसरीकडे आहे. ही ही पण कुणाची तर बहीण आपल्या ॲक्चुअली घरात कसं असतं आलेली आहे. माहितीये का? म्हणजे एक असतं ना, लहान मूल म्हणजे एक चिखलाचा गोळा आपण म्हणतो. हं, त्याला घडवणं आई-वडिलांच्या हातात असतं. आई-वडील मला ज्या पद्धतीने सांगायचे ना, की तो तसाच आहे. हं. तुला माहिती आहे ना, तो तसा आहे, तर तू ह्या गोष्टी करू नको. हे असं ते त्याच्या बाबतीत ना बाकी सगळ्यांना सांगत गेले, की तो तसाच आहे. तुम्ही ॲडजस्ट करा. तर मग त्याला ती शुअरिटी येत गेली, की चला मी असा आहे ना, माझ्या आई-वडिलांनी हे एक्सेप्ट केलं. हे प्रत्येक जणांना ते करायला लावतील. आणि मग तो कुठेतरी आई-वडिलांचा लाड मला येऊन भावला. जे आमचं शेवटचं भांडण झालं होतं ना, जे त्या दिवशी भांडणाला काही रिझन नव्हतं. मुलगी माझी आजारी होती. मी जसं म्हणलं, की आम्ही ना त्यांच्या घरून ना माझ्या घरून ₹1ही नाही घेतला. आम्ही पुण्यामध्ये जेव्हा शिफ्ट झालो, काहीच नव्हतं. मग घरून जाऊन जे माझ्या घरच्यांनी जे लग्नामध्ये दिलेलं होतं, ते सगळं आम्ही घेऊन आलो. इथे नव्याने सगळं परत सुरू करायची तयारी होती. डाग मोडले, सगळा पैसा उभा केला, किराणा वगैरे. माझ्या घरच्यांनी 1.5 महिन्यामध्ये जवळ त्याला 150 जॉब आणले. म्हणजे इथे कर, तिथे कर, तिथे कर. त्यांचं शिक्षण नव्हतं. त्यामुळे मग त्यांना ड्रायव्हर किंवा हेल्पर अशा टाइपचे जॉब आता ऑब्व्हियस एम-आय-डी-सीमध्ये म्हटलं तर एक तर एज्युकेशन पाहिजे, तर तुम्हाला त्या लेव्हलचं काम मिळणार. नाही तर मग तुम्ही एक्स्पेक्ट नाही करू शकत. तुम्हाला जर घर चालवायचंय, तुम्हाला काहीही काम करायची तुमची तयारी असली पाहिजे. आणि पुण्या, मुंबईसारख्या ठिकाणी कामाला कमतरता नाही, फक्त करणारा माणूस पाहिजे. करणारा पाहिजे. याला करायचंच नव्हतं. मला एकदा एक एक्झाम्पल दिलं म्हणे मी एकदाच कामाला गेलो, तर तिथून संध्याकाळी जेव्हा आलो माझ्या वडिलांनी माझा चेहरा बघितला. मला म्हणे, "तिथे किती तुला पैसे देतात?" "मी देतो. पण जाऊ नको उद्यापासून घरात बस." म्हणजे हे एक जे हे पॅम्परिंग पॅम्परिंग आणि हे जो इगोइस्टिक ज्या गोष्टी होतायत ना, हं. ह्या किती विचित्र आहेत नाही का? म्हणजे एवढं पॅम्पर करायचं मुलाला, ना काम करू द्यायचं, हं, ना त्याच्या रागावरती कंट्रोल नाही, आणायचा. नाही. बरं, दुसऱ्याच्या मुलीला ट्रीट कसं करायचं ह्याची पण शिकवण नाही. नाही. बेसिक गोष्टी आहेत ज्या चला आई-वडिलांनी जरी नाही शिकवल्या, तरी एखाद्या मुलाला हे बघून तरी आपण शिकतो. कळलं पाहिजे, की हो. आपण दुसऱ्यांच्या मुलीला कमीत कमी ट्रीटमेंट तरी कशी कशी दिली दिली पाहिजे. पाहिजे. हो. सो मग आता तुम्ही दोघंही एकत्र राहत नाही आणि ह्या वेगळं राहण्याचं कारण म्हणजे रागच आहे. राग. बाकी सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे काम न करणं, दारू पिणं वगैरे. पण मी सगळ्या गोष्टी हँडल करायला म्हणजे मी ॲडजस्ट करायला तयार होते. पण हे जे राग होतं ना आणि मला याच्या आधी जेव्हा पण त्यांनी मारलं, मला गावी मारलं होतं. जेव्हा आम्ही पुण्यात राहिलो होतो. हं, माझ्या घरच्यांनी बघितलं नव्हतं त्याची मारण्याची लेव्हल काय असते. म्हणजे मी बऱ्यापैकी रिकव्हर व्हायचे गावी असताना आणि तेव्हा मग कधीतरी एकदा माझे घरचे भेटायला यायचे. हं, हं. पण जेव्हा इथे मारलं, आज रात्री मला त्यांनी मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी माझ्या घरी. जी माझी कंडिशन होती ना, म्हणजे त्यांनी जे भेटेल त्याच्यानी स्टीलची बादली, चार्जिंगची वायर, पाण्याचं हीटर, माझा पाय मोडला होता त्यावेळेला. मला चालता पण येत नव्हतं. मी पायाला एक पूर्ण ओढणी पॅक बांधून, बस पकडून मी माझ्या घरी गेले होते. म्हणजे जॉबला जाते असं सांगून निघाले घरातून आणि मी माझ्या घरी गेले होते त्या कंडिशनमध्ये. घरी गेले, मी राहायला 4th फ्लोअरला आहे. आमची
पूर्ण जॉईंट फॅमिली आहे, 4 मजली आमची स्वतःची बिल्डिंग आहे, सगळे एकाच घरात राहिले. हम्म. मी 4थ्या मजल्यापर्यंत पण नाही जाऊ शकले. खाली पहिल्या मजल्यावर वहिनी होती, मी तिथेच बसले त्यांच्याकडेच आणि रडायला लागले. माझी कंडिशन त्यावेळेला माझ्या वडिलांनी बघितली. नेक्स्ट डे मला हॉस्पिटलला नेलं, YCMला. म्हणलं बाहेर कुठे खर्च करायचा नाही. तो माझा डिसिजन होता. म्हणलं तिथे जाऊया. गव्हर्नमेंट हॉस्पिटल येते. त्यांनी बघितलं, गळा दाबलेला होता, इथे सगळे पूर्ण निशाण होते, मार्क्स होते, ते काळं निळं झालं होतं, डोकं फोडलेलं होतं, पाय मोडलेला होता, चालता येत नव्हतं आणि म्हणजे चेहरा वगैरे सुजलेला होता, बऱ्याच अशा गोष्टी होत्या. तर त्यांनी जे काही ते बघितली माझी कंडिशन आणि माझ्या घरच्यांचं असं होतं, तिथे जर सांगितलं डोमेस्टिक व्हायलन्स तर तिथे पोलीस केस होणार. सांगू हम्म. नको बाळा, आपल्याला तोडायचं नाही. म्हणजे माझ्या वडिलांचा तेव्हा पण प्रयत्न होता, की बोलून काहीतरी होऊ शकतं. एवढी मारहाण कशासाठी? ॲटलीस्ट आम्ही विचारू तरी. तर तिथे त्या लोकांनी माझी कंडिशन बघितली. त्यांनी प्रश्न विचारायला सुरू केले. मिस्टर कुठे आहेत ह्यांचे? कशामुळे झालं? मग तिथे आम्ही सांगितलं होतं, की मी जिन्यावरून पडले. आणि मारणं म्हणजे इतकं एक्स्ट्रीम लेव्हलचं मारणं झालं होतं ना, म्हणजे माझी खूप खराब कंडिशन होती. 40 वर माझा बीपी होता. ब्लीडिंग होत होतं मला. तर सांगताना मी असं सांगितलं, म्हटलं ते ब्लीडिंगमुळे चक्कर आली आणि मी जिन्यावरून पडले. तर त्या लोकांना ते काही खरं वाटलं नाही. मग त्यांनी टेस्ट सांगितले, एक्स-रे, पायाचा एक्स-रे वगैरे, वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सोनोग्राफी सांगितली पोटाची. तर पण ते काही ट्रीटमेंट स्टार्ट करेनाच आणि बीपी चेक केला 40, 40-60, 40-55 ह्याच्याचमध्ये. तर मग माझी सिस्टर सॉरी माझी नणंद मोठी सिस्टर आहे. माझ्या वडिलांनी त्याला कॉल करून सांगितलं, की "बाबा तिची ही कंडिशन आहे आत्ताची. ह्या जर अवस्थेत तिला काय झालं, तर तू बघ." हम्म. म्हणजे शेवटी बाप तो बाप ना. त्यांनी हम्म. सगळ्या जावयाचा मान ठेवला, सगळं, सगळं, सगळं केलं. बरोबर. पण त्या पॉइंटला येऊन माझी परिस्थिती बघितल्यावर हम्म. ते त्याच्यामध्ये मग खूप सासरा उरलाच नाही, फक्त बाप होता. खरं आहे. मग मग कुठलेच वडील नाही आपल्या सहन मुलीची करू अशी शकत. परिस्थिती बघूच शकणार नाही. माझ्या वडिलांनी त्यावेळी तिथे बघितलं, डॉक्टरांनी काहीच दाद नाही दिली. शेवटी माझ्या वडिलांनी मला तिथून घेतलं. खूप टेन्शन आलं त्यांना. मग त्यांनी माझ्या नवऱ्याने माझ्या नंदेला फोन केला. म्हणे, की तिचा बीपी 40 झालेला आहे. तर 40 बीपी झाल्यावर त्या कंडिशनमध्ये काय होतं? तर माझ्या नंदेने सांगितलं आणि ती सुरुवातीला ती माझ्याशी बरीच चांगली होती. म्हणजे तिचं माझं बॉन्डिंग खूप चांगलं होतं. तिने मला फोन करून पण सांगितलं, की त्याचा फोन आला होता आणि त्याने मला विचारलं. तर तिने त्याला उत्तर असं दिलं, म्हणे 40 बीपी झाल्यावर एक तर माणसाला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, नाही मिळाली तर माणूस मरतो. हम्म. तर मग तेव्हा तो घाबरला. हम्म. राग उतरला होता ना, राग हम्म. शांत झाला होता. आता बायको येतच नाही म्हणली होती, ते करणार काय? मग घाबरला त्या कंडिशनमध्ये मग माझ्या वडिलांना फोन चालू केले, की "नाही माझं चुकलं. तुम्ही कुठे आहात? शिवमला पाठवा, माझ्या भावाला. मी घ्यायला येतो किंवा काय वगैरे. मी येतो दवाखान्यात." माझ्या वडिलांनी नाही येऊ दिलं. म्हणले, "मी माझं बघतो, माझ्या मुलीचं काय करायचंय. तुला येऊ वाटलं तर तू तुझं ये. तुला हॉस्पिटलचं नाव सांगितलंय, नाहीतर राहू दे." फोन माझ्या वडिलांनी ठेवून दिला. तिथून पुढे मग सगळ्या गोष्टी माझ्या वडिलांनीच केल्या. मला आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले. कारण मला कुठल्याही दवाखान्यात नेलं तरी पोलीस कंप्लेंट होणार हे नक्की होतं. हम्म. मग माझ्या वडिलांनी आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे नेलं. त्यांना सांगितलं. त्यांचं हॉस्पिटल बंद होतं. तर त्यांना फोन केला. म्हणे अशी-अशी सिच्युएशन आहे, काय करू? तर त्यांची वाईफ पण डॉक्टर आहे. त्यांचा त्यांच्या घराजवळ दवाखाना आहे. ते हम्म. म्हणे "तिला तिथे घेऊन जा." माझे वडील मला तिथे घेऊन गेले. त्यांनी माझी कंडिशन बघितली. मला म्हणे, "नाही," म्हणे, "मी डायरेक्ट ही पोलीस केस आहे. याच्यामध्ये मी डायरेक्ट ट्रीटमेंट नाही देऊ शकत." मग माझ्या वडिलांनी परत त्या डॉक्टरांना फोन केला. त्यांनी त्यांच्या वाईफला सांगितलं. तर त्यांच्या वाईफनी माझी कंडिशन ॲक्चुअली मेडिकल कंडिशन काय आहे ते त्यांना एक्सप्लेन केलं. मग ते डॉक्टर पण म्हटले, "नाही," म्हटले, "रिस्क नाही घेऊ शकत. कारण की पेशंट जर यामध्ये दगावलं गेलं, तर आमचं लायसन्स पण रद्द होऊ शकतं." तर मग ते म्हणे, "तुम्हाला लिहून द्यावं लागेल." माझे वडील तयार झाले. म्हटले, "मी कोऱ्या कागदावर सही करतो." त्याच्यावर त्या डॉक्टरांनी लिहिलं, की "मी मुलीचा बाप. माझी मुलगी अशा-अशा अवस्थेत मी इथे घेऊन आलेलो आहे आणि जर या ट्रीटमेंटच्या दरम्यान तिला जर काही होतं, त्याची पूर्ण जबाबदारी माझी राहील, हॉस्पिटलची राहणार नाही." त्या कागदावर माझ्या वडिलांनी अक्षरशः रडत-रडत सह्या केल्या. तिथून पुढे माझी ट्रीटमेंट चालू केली. तिथून रिकव्हर वगैरे मला बराच टाईम गेला. त्यानंतर पण माझ्या घरच्यांनी ट्राय केलं, की बोलून हे हम्म. सॉर्ट आउट करावं. पण नक्की. त्याची तयारीच नव्हती. माझ्या वडिलांनी एकच अट ठेवली, "तुझे आई-वडील येऊ देत, मी मुलगी पाठवतो." नाही आले त्याचे आई-वडील. मग तिथे कळून जातं ना, की त्यांना किती गरज होती मुलीला हम्म. नांदवायचंय, नाही नांदवायचंय ते सगळं समजून जात होतं. त्यानंतर वर्षभर गेलं असंच. म्हणजे जिथे आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो ना, ती रूम तो सोडून निघून गेला. मग त्या घरमालकाचा फोन आला. ती रूम माझ्या वडिलांनी त्यांच्या ओळखीने बघून दिली होती. तिथे गेलो आम्ही, सगळं सामान वगैरे आणलं. हम्म. सगळं माझ्या वडिलांनीच. मग मी, माझी मुलगी, माझ्या वडिलांनी सगळं बघायचं. वर्ष गेलं. मी ह्या होपवर होते, की आज नाहीतर उद्या माझ्यासाठी नाही तिच्यासाठी येतील. पण त्यांचं काहीच नाही, हालचालच नाही. 1 वर्षानंतर मी ऑफिस जॉइन केलं.
त्याचा मला फोन आला. मी ऑफिसला आहे, म्हणजे माझ्या चुलत्यांचा फोन आला. त्यावेळी मग ते म्हणतात ना, कुठे ना कुठे उलटी गिनती चालू होते. आधी एक फेज असा होता ना, की तो ब्लॉक करून मला निवांत बसायचा आणि मी 2-2, 4-4 कॉल करायची त्याला. हं. त्या पॉइंट नंतर ना मी त्याला ब्लॉक केलं आणि मग तो कॉल करायचा मला. सगळं म्हणजे चक्र फिरलं. पण मग मला ते एक होतं ना, की माझ्या मनातून सगळं त्याच्याबद्दल जे प्रेम, रिस्पेक्ट सगळं मरून गेलं होतं. कारण की त्या दिवशी त्याचा जो रात्री मी रुद्र अवतार बघितला होता. मी रडतीये का म्हणून पण मारत होता. मी रडायची थांबल्यावर पण मारत होता. मी एका पॉइंटला तो चिडून निघून गेला. मी दार लावलं. रात्रीचा 1:45 वाजला होता. परत 10 मिनिटांनी दार वाजलं. मी दार उघडायच्या आधी जस्ट विचारलं, "कोण आहे?" तर त्याने आतमधून म्हणजे बाहेरून काही रिस्पॉन्ड नाही. 2दा-3दा असंच झालं. मी विचारलं 2-3दा, रिप्लायच नाही. मग चौथ्यांदा चिडून उत्तर दिलं, "उघड, मी आहे." मी दार उघडलं. जसं मी दार उघडलं ना, माझा गळा पकडला आणि असं मला बेडवर नेऊन झोपवलं. म्हणे, "कोण आहे विचारतेस? मी गेल्यानंतर कोणाला फोन केला होता? कोणी येणार होतं का?" म्हणजे संशय जे म्हणतो ना आपण, हं, मी त्यावेळी अनुभवलं, की माझ्या घराला आता पोखरून खाल्लेलं आहे या संशयाने. हं, आता सगळं संपलेलं आहे, तर ह्याला वाचवण्यात काही अर्थ नाहीये. मग तिथून पुढे मी पण थोडंसं एक पाऊल पण मला होप होते, की हे तोडायचं नाहीये. हं, माझ्या वडिलांचा शब्द होता, की करून दिलं तिथं मरून दाखवायचं. हं. ठीक आहे म्हटलं बघूयात. वाट बघितली. काहीच लीगल ॲक्शन नाही घेतले, कोर्ट कचेऱ्या काहीच नाही. वर्षभरानंतर परत आला. परत आल्यावरती जेव्हा समोरासमोर बसले, त्याचा तोच हे का? मग त्यावेळी म्हणजे हे बदललं नाहीच काहीच. नाहीच. त्यावेळी पण येऊन माझे वडील बसलेत, माझा भाऊ माझ्या बाजूला आहे, वडील समोर आहेत, वहिनी आहे, म्हणजे सगळं माझी अख्खी फॅमिली आहे. आणि अ, "तुला यायचंय का नाही?" तर मग वडील माझे बोलले, "मी बसलोय इथे, मला विचार. तिला नको विचारू. तिला मी नाही पाठवलंय. ती यायला तयार आहे. पण माझी अट आहे, की तुझ्या घरचे येऊ देत, मग मी पाठवतो. नाही ते नाही येणार. काय म्हणणं आहे तुमचं?" हं. म्हणले, "मग मी नाही पाठवणार." मग माझे वडील बोलतायत म्हणे, "तुला मी विचारतोय, तुला यायचंय का नाही?" तर म्हटलं, "नाही, मी माझ्या वडिलांच्या शब्दापुढे तर नाही जाणार." तर ठीक आहे म्हणून उठला आणि मग नंतर शिवीगाळी करत निघायला लागला बाहेर आणि जी त्याची पद्धत होती बोलण्याची किंवा जी शिव्या वगैरे देत निघाला, माझ्या वडिलांना नाही सहन झालं. मग आता तुम्ही प्रश्न केला त्याला उत्तर तर मिळणारच आहे. हं. त्यांनी 2 शिव्या दिल्या, इकडूनही 2 शिव्या गेल्या. तर मग त्यांनी माझ्या वडिलांवर हात उचलला त्या पॉइंटला. माझ्या वडिलांनी जेव्हा त्याला शिव्या दिल्या, "तू आया-बहिणींवरून जर शिव्या देतोय, मला माझ्या वडिलांसमोर माझे वडील कसे गप्प बसतील?" त्यांनी ही शिवी दिल्यानंतर त्यांनी डायरेक्ट माझ्या वडिलांवर हात उचलला. मग त्याच्यात माझे भाऊ, बारका भाऊ, मोठा भाऊ सगळे मधी पडले. त्यांनी सगळ्यांवर हात उचलला. बापरे! आणि हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडतंय. माझे हात-पाय पूर्ण थरथर कापतायत. मला आता असं दिसतंय, की आता संपलं. म्हणजे जे मी स्वल्पविराम ठेवला होता ना, हं. ते कृत्य करून त्यांनी पूर्णविराम लावून टाकला. मी जे एक होपवरती स्वतःला ठेवलं होतं, त्याला चान्स ठेवला होता एक रिटर्न यायला. तिथे सगळे त्यांनी त्याची स्वतःच्या हाताने स्वतःची दार बंद केली. म्हणजे मी सगळ्या गोष्टी सहन करू शकते. मी लाईफमध्ये ना खूप असे फेज पाहिले. म्हणजे बिझनेसमध्ये नुकसान, माझे हेल्थ प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी मी सहन करू शकते. पण मी माझ्या वडिलांवरती कोणी बोट उचललेलं मी सहनच नाही करू शकत. म्हणजे मी आज पण जर माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं ना, तर मला मला ती गोष्ट सहन नाही होत. मी माझ्या वडिलांना घाबरते पण तेवढीच आणि माझं त्यांच्यावर प्रेम पण तेवढंच आहे. म्हणजे माझ्यासाठी माझं विश्व आहेत माझे वडील. बाकी सगळ्यांवर आहे माझा जीव, पण पप्पांपेक्षा जास्त काहीच नाहीये मला. आणि त्यांनी माझ्या डोळ्यासमोर ज्यावेळी त्यांच्यावर हात उचलला, एक बाजूला अशी लोखंडाची चाळण होती गहू चाळायची, ती उचलली त्यांनी डोक्यात मारायला. माझ्या भावाने हातमध्ये घातला. ते पूर्ण ते जे चाळणीला जे टोक असतं, ते पूर्ण त्याच्या हातात असे घुसले होते. अख्ख्या घरात असा रक्ताचा सडा पडला होता. इतकी हाणामार झाल्यानंतर मला काहीच सुचलं नाही. मी 100 नंबरला फोन केला. कारण की ते थांबतही नव्हतं आणि तो कंट्रोलमध्येही येत नव्हता. आम्ही हं, इतके जण होतो घरात, 9-10 जण होतो घरात. हं. कोणालाच आवरत नव्हतं. तेवढ्या लोकांमध्ये त्याने मला मारलं होतं. बापरे! मग त्यावेळेला पण आणि असं साधं पण नाही, काळं-निळं होईपर्यंत. मग मला नाही सुचलं एका पॉइंटला. मग जेव्हा त्याला सगळ्यांनी धरलं होतं ना, मी सरळ 100 नंबरला फोन केला. पोलिसांना बोलावलं. पोलीस आले. तिथून पुढे पोलीस कंप्लेंट वगैरे झाली. मग त्यानंतर पण मग त्याचे फोन चालू. मग आता मध्यंतरी तर एका पॉइंटला येऊन मीच गिव्ह अप केलं. तर मला मग मध्यंतरी मी म्हटलं, की "ठीक आहे, जे काय आहे, आहे. आता तू तुझ्या रस्त्याला आहे, मी माझ्या रस्त्याला आहे. फक्त एवढं कर, आपण लीगली वेगळं होऊयात. मला याच्यातून मोकळं कर." कारण की आता हं. मला ते नाव पण ना नावामध्ये मला असं बर्डन आल्यासारखं होतंय. तर त्याच्यासाठी मी फोन केला मी म्हटलं, "मी इकडे हे करते, फाईल करते केस. म्युच्युअलमध्ये आपण संपवून टाकू. 6 महिन्याची प्रोसेस असेल जर म्युच्युअलमध्ये केलं तर." हं. तर
सुरुवातीला खूप आणाभाका खाल्ल्या. नाही, ये, परत ये आणि कॉल करणार. कॉलच्या पहिल्या मिनिटाला एकदम मवाळ, एकदम सॉफ्ट टोन. कॉलच्या शेवटच्या मिनिटाला आहे तोच एका. म्हणजे तेच शिवीगाळ, राग, तेच सगळं. म्हणजे बदलच दिसत नाही, तर मी जाण्याचा डिसिजन तरी कुठल्या बेसवर घेणार? मग आता मध्यंतरी मी म्हटलं, की नाही म्हटलं, आपण हे संपवूयात. तर मला समोरून असं आलं, की अ, मला मग सही करायला मी म्हटलं, "तुम्हाला इकडे यावं लागेल, मी इकडे प्रोसेस करेन." "नाही, माझी बायको सोडणार नाही सही करायला." तर मग मी म्हणजे हसावं की रडावं अशी सिच्युएशन होती. मी थोडी शॉक पण झाले. मी दाखवलं नाही. मी रिएक्ट पण नाही झाले. मी म्हटलं, "ठीक आहे." नाही म्हणे, "मी तिला सगळे मागे झालेले प्रकार सांगितले. तुम्ही जी पोलिस कंप्लेंट वगैरे केली. त्यामुळे ती घाबरते आता मला तिकडे एकटं सोडायला. तुला भीती वाटत असेल ना," म्हटलं, "तिला घेऊन ये. पण ये आणि सही देऊन जा." तर नाही म्हणे, "ती नाही सोडणार." मी म्हटलं, "तुम्ही दोघं राहू द्या. तू मुंबईला फाईल कर. मी मुंबईला येते. मी सह्या देते." "मग तर चालेल." तर नाही म्हणे, "मी बघतो आधी तिला विचारतो, मग तुला सांगतो." ठीक आहे. मग थोडंसं हे झालं असं, की मग बायको सोडणार नाही म्हणजे मग मी कोण आहे? म्हणजे एका पॉइंटला मला असं ते फील झालं, की यार मी चुत्या बनलेली आहे. जसं संपव आता विषय, सगळे होप, सगळं, सगळं, सगळं शून्य आहे. ज्याला तू चान्स देते तो चान्स डिझर्व्ह करत नाहीये. हं. तू आता स्वतःची समजूत काढ. तुला पटो अगर नाही पटो. आणि ह्या सगळ्या कालावधी म्हणजे मध्ये आता 3 वर्ष झालं मी इकडे आहे. हं, हं. एक ॲज अ सिंगल मदर. माझ्या फॅमिलीचा मला भरपूर सपोर्ट आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी कुठलीही गोष्ट करायची, त्याच्यामध्ये कुठलाही डिसिजन मी परत आता माझं शॉप जे बंद झालं होतं, ज्याच्यामुळे हं, मला इतका ट्रॉमा झाला होता. मी परत ते सुरू केलं. मी मुलींचे क्लासेस घेते. मी फॅशन डिझायनिंगचे क्लासेस घेते, आरी वर्कचे क्लासेस. पण मला एक प्राउड फील आहे, की मी माझ्या बाजूने हे तुटलेलं नाहीये. माझ्या चुकीमुळे हे झालेलं नाहीये. आणि आज माझ्या घरामध्ये मी पहिली मुलगी आहे, की जी लग्न तोडून, नवरा सोडून माहेरी आहे. म्हणजे अशा बऱ्याच आहेत, की ज्या सहन पण करतायत. आमच्या घरामध्ये एक अशी होती, की जिने सुसाईड पण केलं. मला यातलं काहीच तिची मुलगी तर 4 महिन्याची होती फक्त, जेव्हा तिने सुसाईड केलं. मला यातलं काहीच करायचं नव्हतं. मला आत्ता एकच आहे, की मला जगायचंय आणि मला सगळ्यांच्या वरचढच माझ्या मुलीला वाढवायचंय. आता माझ्या लाईफचा मी एकच मोटो ठेवलाय आणि एक मला असं आहे ना, की मला ते सिम्पती किंवा काय असं अजिबात नकोय. मला माझ्या मुलीला आणि मला सगळ्यांनी बघताना एक एक्झाम्पल म्हणजे ॲज अ सिंगल मदर पण हिने हिच्या मुलीला काय घडवलं अशा पद्धतीने. मी आज पण माझी मुलगी 4 वर्षाची झाली आता नोव्हेंबरमध्ये. मी ज्या पद्धतीने तिला ट्रेन केलंय ना, तिला जर कधी विचारलं, की "सोनू तू कोण आहे?" "वाघिणीचा छावा आहे" बोलते. हं. म्हणजे ती आत्ताची 4 वर्षाची आहे. मला इतकं छान वाटतं ना, तर मग मला असं वाटतं ना, की जे मी गमावलंय त्याचं मला दुःख नाही. त्या माणसाने माझ्या लाईफमध्ये येऊन एक चांगली गोष्ट केली. ती मुलगी माझ्या आयुष्यात आहे आज त्याच्यामुळे. त्यामुळे मी त्याची त्या गोष्टीसाठी खूप आभारी आहे. बाकी सगळं जे झालं, झालं त्याच्यासाठी मी त्यालाही दोष देणार नाही. ज्या गोष्टी होत्या त्या ठरलेल्या होत्या. फक्त आता एवढं आहे, की समंजसपणाने यातून जर त्याने मार्ग काढला ना, तर खूप बरं होईल. त्याचंही पुढचं आयुष्य तो नव्याने सुरू करू शकतो. मला वाटलं तर मीही करू शकते, पण मी अजून त्या स्टेजला नाहीये. कारण की मी खूप लाईफचा घाण फेज लग्नानंतर बघितलाय. तर लग्न हा कन्सेप्ट माझ्या डोक्यात तर लांब-लांबपर्यंत असा पुसून गेलेला आहे. म्हणजे त्याला जागाच नाहीये. ही संस्कृती हे सगळं धर्म म्हणजे ही सगळी संस्कृती म्हणा, हे सगळे काही लग्न, हं, त्याच्यानंतर ह्या सगळ्या काही ज्या काही रीतिरिवाजी चाललेले आहेत, हं. ह्या ॲक्चुअली ह्या जनरेशनला कितपत योग्य आहेत, नाही का? कारण काय होतं, की आजकाल सगळं फक्त रीतिरिवाजापुरतंच त्यासाठीच चाललंय. राहिलेलं आहे. हो. माणसांच्या फीलिंग्स, माणसांच्या भावना म्हणजे लाइक माणसांच्या भावना किंवा जी काही नाती जोडायची आहेत, हं. ती जुळलीच जात नाहीयेत. नाही जात आहे. ॲक्चुअली काय झालं माहिती का, म्हणजे आपण जे म्हणतो ना जेन झी हं, याच्यामध्ये तर आपण बघायला आपल्याला हे सगळं तर बघायला पण नाही भेटणार आहे. ते लोकं काय करणार? कोर्ट मॅरेज करणार, झालं लग्न, टिकलं. कारण की मला एक असं पण वाटतं, आता आज मी सेपरेट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मी मलाही दोष देऊ शकत नाही, मी त्यालाही देऊ शकत नाही. परिस्थिती, त्याचा स्वभाव, माझा स्वभाव, बऱ्याच गोष्टी. जिथे त्याला लोकांचं ऐकायचं नव्हतं, माझ्यावर विश्वास ठेवायचा होता, त्याने नाही केलं. ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. आज आम्ही दोघं वेगळे आहेत. आणि यातून फक्त एकच आहे, की माझी मुलगी सफर करते. मी नाही करू देत तिला. पण एक जे असतं ना हक्काचं, की तिची आई आणि हं. वडील दोघांचं प्रेम ती डिझर्व्ह करत होती. तिचा काहीच दोष नाही. बट तिला ते नाही भेटत. तिला फक्त आईचं मिळतंय. आणि मी तिला कमी पण नाही पडू दिलेलं आहे कधी, की तिचा बाबा नाही. ती नाव पण नाही काढत. तिला आठवण पण नाहीये. कारण की त्यांनी मोजून जर सगळा कालावधी मोजला ना, तिच्यासोबत त्यांनी मोजून 3 ते 3.5 महिने फक्त घालवले. मग त्या टायमिंगमध्ये तिला आठवणार तरी किती तो?
आणि आत्ताचा एक बघायला गेलं ना रिलेशनशिप संस्कृती जसं तुम्ही म्हणाला, ॲक्चुअली आहे ना पहिल्याची लग्न व्हायची. म्हणजे आपण आता ते मी Instaवर त्या दिवशी स्क्रोल करत बघत होते. तर त्या एक आजी-बाबांचा हे घेतला होता, स्नॅप घेतला होता त्यांनी, की त्यांचं ज्यावेळी लग्न झालं ना, त्यांनी एकमेकांना बघितलं पण नव्हतं. हम्म. ती लग्न टिकायची. हम्म. आत्ताची लग्न अशी आहेत ना, की आपण एकमेकांना बघतोय 6-6 महिने, वर्ष जो काही कालावधी असेल लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत आपण बोलतोय एकमेकांशी, पण ती लग्न टिकत नाहीत. याच्यामध्ये ना एक एज्युकेशन पण आहे, एक रिझन की हम्म. लोकं मॅच्युअर झाली आहेत. त्यांना माहिती आहे, की नाही टिकत आहे, यातून बाहेर पडा. टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा थांबवलेलं बरं. म्हणजे हम्म. हे एका दृष्टिकोनातून चांगलं पण आहे. कारण की तुम्ही किती सहन करणार ना? हम्म. आणि खरंय. त्रास देणाऱ्यापेक्षा कुठे ना कुठे सहन करणारा जास्त मोठा दोषी असतो. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न तुमचे 100% लावा. पण फर्स्ट ऑप्शन हा नका ठेवू, की लगेच वेगळं होणं. मी हम्म. माझ्या बाजूने मी सगळे प्रयत्न साम, दाम, दंडभेद सगळं अनुभवलं. मी गावी राहिले, नाही झालं. त्यांनी डिसिजन घेतला आपण मुंबईला राहू. मी म्हटलं ठीक आहे, तिथेही नाही झालं. आम्ही पुण्याला आलो, तिथेही नाही झालं. तो कामाला जात नव्हता, मी जाऊन बघितलं, नाही झालं. मार खाल्ला, शरीराची मोडतोड झाली, सगळं झालं, बोलून झालं, भांडून झालं, रडून झालं, काहीच होईना. पण मग कुठेतरी मग एका पॉइंटला असं झालं, की आता थांबणं योग्य आहे. नाही, नक्कीच. म्हणजे मित्रांनो, राग हा माणसाला कुठं घेऊन जाऊ शकतो ना, खरंच कधी म्हणजे ही समजू शकत नाही. आणि त्यातली त्यात जर तुम्ही तुमच्या घरच्यांवरती, तुमच्या हक्काच्या बायकोवरती, आईवरती किंवा कुणावरती जर हे असं रागाचं स्वरूप जर मारहाण असेल, तर ते विचित्र आहे तो राग. ह्याचा काही उपयोग नाही. ना तुमच्या फायद्याचा आहे, ना तुमच्या म्हणजे तुमच्याकडे बघून आलेल्या त्या मुलीचा आहे. तर मला असं वाटतं, की रागावरती कंट्रोल पाहिजे आणि असं झालं नाही पाहिजे. कारण रागामुळं असे संसार उद्ध्वस्त होतायत आणि त्याचा परिणाम त्यांच्या मुलांना भोगावा लागतोय. तरी ताईंनी खूप जास्त ह्या गोष्टी सफर केलेल्या आहेत, भोगलेल्या आहेत. तर या गोष्टीसाठी वेगळं होणं हाच एक योग्य पर्याय होता. आणि म्हणजे होतायत त्या प्रोसेसमध्ये आहेत. आणि मलाही पर्सनली तेच वाटतं, की योग्य होणंच हा एक चांगला ऑप्शन असू शकतो. कारण एका व्यक्तीला आपण समजावू शकतो. एका पिरियड नंतर त्या व्यक्तीला आपण बदलूच शकत नाही. आणि ती व्यक्ती कोणीही जरी आलं तरी ती बदलणारच नाहीये. तर मला तर हेच वाटतं, की त्यांनी योग्य डिसिजन घेतायत ते सेपरेट होऊन. आणि आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि नेहमीचंच की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करा. धन्यवाद.